मुलांच्याकडे 100% हे पोटेन्शियल आहे, ही ताकद आहे. तुम्हाला मिळणारं इथलं प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन हे निश्चित अशा ताकदीचं आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलांच्याबरोबर स्पर्धा करू शकता आणि त्यांच्याबरोबरच्या त्या रिझल्टमध्ये येऊ शकता. अगदी हे सुरुवातीला मी सांगितलं, मला ती नावं पण समोर मिळाली, त्यामुळे मी मुद्दाम बोललो तिथं की काय कुठकुठली आहेत. स्नेहांकित, सिद्धेश, श्रेयस, सार्थक, दिग्विजय, रोहित, दीपाली, सृष्टी, ऐश्वर्या, ही सगळी जी आहेत ही यावर्षीची, गेल्या वर्षीची पण अशी 12-15 मुलं होती की जी उत्तम पद्धतीने आता त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करतात, अभ्यास करतात. मला एक थोडंसं बाळांनो तुम्हाला पहिला आधी सांगायचं आहे की अभ्यास म्हणजे असं काही कुठलं स्पेसिफिक काही कुठल्या गोष्टी अशा नसतात. म्हणजे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मेंदूला असं कधी कळत नाही की हे अभ्यासाचं आणि हे अभ्यासाचं नाही आहे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यातले काय चेंजेस करावे लागतील, तर अभ्यास ही गोष्ट डोक्यातनं काढून तुमच्या रेग्युलर रुटीनमधल्या बदलांकडे काय लक्ष हे कळलं पाहिजे. एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. लक्ष असं मला वाटतं सगळ्यांचं आहे. लक्ष ना? हॅलो, आहे का लक्ष? येस, व्हेरी गुड. अभ्यास मेंदूला कळत नाही. मेंदूला जे कळतं ती त्याला प्रक्रिया कळते. आणि तुम्ही दिवसभरात जेव्हा एखादी गोष्ट करायला लागाल त्या प्रक्रियेला पहिले शिकवा. त्याला आपण म्हणतो आपल्याला सवयी चांगल्या लावा असं म्हणतो. तशातलं वाक्य ब्रेनला मेंदूला तुम्हाला प्रक्रियेच्या प्रोसेसमध्ये आणावं लागतं. आणि एकदा जे मेंदूला कळायला लागलं की त्यातनं फिल्ट्रेशन व्हायची सगळीकडे सुरुवात होते. म्हणजे साधं उदाहरण तुम्हाला सांगेन की शरीरामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टी म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यात, काही व्यवस्थित केलं तर आपला अतुल भाऊ तालीम करतात, ते पैलवान आहेत, यांच्याकडं आता एक गोष्ट आहे की व्यायाम केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लागतं शरीराला प्रोटीनची गरज आहे. मग शरीराला जेव्हा प्रोटीन आपण खातो तेव्हा त्या सेलला प्रोटीन मिळाल्यानंतर त्या प्रोटीनला म्हणजे प्रोसेस झाल्यानंतर त्या सेलला कळत नाही की हे प्रोटीन कशातून आलेलं आहे. म्हणजे हे व्हेजमधून आले का नॉनव्हेजमधून आले, म्हणजे व्हेजमधून म्हणजे पनीरमधून मिळाले का नॉनव्हेज म्हणजे चिकनमधून मिळाले. त्या सेलला कळतं प्रोटीन मिळालं, दॅट्स इट. याचा अर्थ मेंदूला हे कधीही प्रक्रिया कळत नाही. ही गोष्ट अभ्यासाची आहे का अभ्यासाची नाही आहे. तुम्हाला सवय लावायची, तुम्हाला शिस्त लावायची स्वतःच्या सवयींसाठी, प्रोसेससाठी. काय नक्की बदलायचं आहे, काय पाहिजे. आता आपला विषय की अभ्यास या संदर्भातला आहे, तर मी 2 पार्टने तुम्हाला सांगेन की नक्की यातला भूमिका कशी असायला पाहिजे. एक्झामची रिक्वायरमेंट काय. आता तुमच्यासमोरचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह टार्गेट आहे 10वीची बोर्ड एक्झाम. 10वीच्या बोर्ड एक्झामचं ऑब्जेक्टिव्ह टार्गेट काय, तर बोर्ड एक्झाम तुम्हाला काय मागते की एक ठराविक सिलेबसवर एक परीक्षा आहे, त्याला एक पेपर आहे, त्या पेपरमध्ये कंटेंट आहे, त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, काही MCQ टाईपचे क्वेश्चन आहेत, लघुत्तरी, दीर्घोत्तरी असे प्रश्न आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न दिवसभरातल्या तुम्हाला शिकवलेल्या सिलेबसला ते वाचायचं आहे, थोडं पाठ करायचं आहे आणि पेपरला जाऊन तुम्हाला रिकॉल करून लिहायचं आहे. लक्ष ना सगळ्यांचं. एक्झाम अपेक्षित तुम्हाला ठेवते की तुम्ही प्रश्नांची उत्तरं वाचावीत, ती लक्षात ठेवावीत आणि त्या वेळेमध्ये दिलेल्या प्रश्नाप्रमाणे ती अचूक आठवून तुम्ही लिहावीत. हा त्यातला पाठ तिथं परीक्षेला अपेक्षित. म्हणजे खरं सिस्टमॅटिक बघायला जर गेलं तर याचा अर्थ काय होतो, तर तुम्ही एक 24 तासाचं 48 तासाचं वाचलेलं, पाठ केलेलं सेकंड डेला जावं आणि तिथं तुम्ही दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या स्वरूपात ते लिहावं. असंच नॉर्मली अपेक्षित आहे ना, हो का नाही आहे? येस, नॉर्मली असं अपेक्षित आहे. म्हणजे परीक्षा तुमच्या मागच्या 24 किंवा 48 तासाच्या रिकॉल मेमरीची खरं ती एक्झाम आहे, कंटेंटची नाही आहे. आता ज्याची रिकॉल मेमरी चांगली त्याला तो कंटेंट अतिशय चांगला आठवतो. आता यात घडतं काय, रिकॉल मेमरी चांगली म्हणजे काय, तर विसरणं ही अगदी नैसर्गिक क्रिया आहे. मी मागं पण एकदा तुमच्या कार्यक्रमाला आलो त्याच मुलांना सांगितलं होतं विसरणं किती नॉर्मल असतं, नैसर्गिक असतं. तुम्हाला साधं उदाहरण देतो मी, कायम आमच्या मुलांना हे सांगत असतो इथं. काय सादर आहे, आज सकाळी तुम्ही जेवलात का सगळे, काय खाल्लं तसं जर विचारलं मी तर तुम्ही त्याला नक्की आठवून सांगू शकाल काय खाल्लं आहे. काल रात्री काय जेवलात विचारलं तर नक्की सांगता येऊ शकेल. काल सकाळी काय जेवलात असं विचारलं तर थोडं आठवायला लागेल. पण 4 दिवसापूर्वी रात्री काय जेवला होतात असं विचारलं तर एकदम कदाचित एका दुसऱ्याला आठवेल. काय चांगलं खाल्लं असलं तर आठवेल, म्हणजे आवडीचं खाल्लं, चांगलं म्हणण्यापेक्षा आवडीचं खाल्लं असलं तर आठवेल. अदरवाईज 99% मुलांना विसरणार आहे. म्हणजे खाल्लेलं ते आपण विसरतो, अभ्यास तर 100% विसरणार आहे. अभ्यास लक्षात राहायचा काही विषयच नाही. काय इतकी साधी प्रोसेस आहे. म्हणजे एखादी रेग्युलर होणारी प्रक्रिया ही पण आपल्याला रिमाइंड होत नाही, रिकॉल होत नाही. 10वीची परीक्षा फक्त 2 शब्दांनी, मी आता 8वी 9वी 10वी वेगळं बोलत नाही, पण परीक्षा ही 2 शब्दांसाठी लक्षात ठेवा. सगळ्यांनी काही लिहायला आणलं असेल तर नक्की लिहा, डोक्यात राहणार असेल तर नक्की डोक्यात ठेवा. 2च शब्द आहेत, रिकॉल आणि रिव्हिजन. नंबर ऑफ रिव्हिजन आणि तुम्ही किती उजळणी करताय, किती तुमच्या उजळण्या होत आहेत आणि तुम्हाला ते कसं आठवते याच्यावर सिस्टमॅटिक तुमच्या सगळ्या परीक्षेचा पाठ सगळा डिपेंड असतो आणि मग त्याच्यावर तुम्ही सगळं काम करू शकता. आता काय प्रोसेसमध्ये भाग आहे तिथं, तुमच्या 8वी 9वी 10वीला जे सगळे अभ्यासक्रम आहेत, सिलेबस आहे, हे 3 ग्रुपमध्ये आहेत. किती विषय आहेत तुम्हाला, किती विषय आहेत,
6 विषय, मग 6तले बायफर्केशन झाले, म्हणजे मॅथ्सचं तुमचं अल्जेब्रा, जॉमेट्री, बीजगणित, भूमिती, सायन्सला सायन्स 1 सायन्स 2 असं तुमचं पाठ झाले. तर ओव्हरऑल जर काउंट केलं तर 9 विषयापर्यंत तुमचे विषय जातील, हिस्ट्री जॉग्राफी सेपरेट केलं तर. बरोबर आहे. या सगळ्या विषयांचे ॲक्च्युली 3 गट होतात. 3 गट होतात. पहिला गट लँग्वेजचा, दुसरा गट आहे तो टेक्निकल सब्जेक्ट, तिसरा गट आहे तो तुमचा सोशल स्टडीज, सोशल सायन्सचा. लँग्वेजमध्ये तुमच्या 3 भाषा येतात, मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश, म्हणजे 4 भाषा येतील. डिपेंड्स, काही ठिकाणी हिंदी संस्कृत अर्ध असेल, काही ठिकाणी फक्त हिंदी असेल, फक्त संस्कृत असेल. सो लँग्वेजमध्ये तुमच्या 3 भाषा. टेक्निकलमध्ये तुमचं मॅथ्स आणि सायन्स हे टेक्निकलमधलं आलं. आणि तिसरं सोशल स्टडीज, इतिहास, समाजशास्त्रामध्ये इतिहास आणि भूगोल. बरोबर. अशा प्रकारे तुमचं ग्रुप्स आहे. आता पालक बसलेत, पालकांना मला तुम्हाला सांगायचं आहे, मुलांकडून जेव्हा आपण एखाद्या परीक्षेच्या मार्कांच्या अपेक्षा ठेवतो तर हे गोष्ट थोडीशी डोक्यातनं काढा की पर्सेंटेज किती मिळतात, मार्क किती मिळतात, याच्यापेक्षा त्याची वर्किंग प्रोसेस कशी आहे, ते मूल आपलं अभ्यासाच्या दृष्टीनं काय नियोजन करते, दिलेल्या प्लॅनिंगप्रमाणे ते किती सिरियसली कंटेंट वाईज काम करते, हे सगळं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आता तुम्हा मुलांसाठी 3 ग्रुपमध्ये असं घडतं की काही मुलांना लँग्वेजचा ग्रुप थोडा सोपा वाटतो, म्हणजे भाषा सोप्या वाटतात, त्यातले इंग्लिश थोडी अवघड वाटू शकेल. टेक्निकल सब्जेक्ट काहींना सोपे वाटतात, काहींना थोडं अवघड वाटतात. मग मॅथ्स थोडं सोपं वाटतं, काहींना सायन्स थोडं सोपं वाटतं. इतिहास, भूगोल हे काहीवर डिपेंड असतं, काहींना भूगोल थोडं सोपं वाटतं, काहींना इतिहास थोडं सोपं वाटतं, आणि याप्रमाणे तुमचं व्हेरिएशनवर राहतं. आता फायनली जेव्हा तुम्ही मार्क पाडणार आहात तेव्हा 3ही विषयांचं प्लॅन तयार करून तुम्हाला मार्क पाडणं गरजेचं असतं. प्रत्येक विषयाची अभ्यासाची पद्धती वेगळी आहे, कारण आपला आज टायटल आहे की चला अभ्यास करूया. पण अभ्यास करूयाच्या पूर्वी प्रायमरी काय करायचं आहे, वॉर्मअप काय करायचं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि सेकंड पार्टमध्ये त्या ग्रुप वाईज अभ्यास करायचा, याच्यावर खरं बोलायचं आहे. स्लाईड्स खरं आज झाल्या असत्या तर अतिशय एक्सलंट वेनी मी तुम्हाला अतिशय सायंटिफिक वेनी त्या प्रत्येक गोष्ट मांडली असती, पण त्यातल्या काही काही गोष्टी जशा मला आठवतील तशा तुम्हाला मी सांगत निश्चित राहीन. तिथं 2 वेनं वर्किंग आहे. जसं मी आत्ता बोललो की एक्झामला तयारी करताना सब्जेक्ट वाईज तयारी करताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल लँग्वेजेस आहेत तर भाषा विषयांची तयारी करायची, म्हणजे काय करायचं तर भाषा विषयांना लागतं काय तर त्याच्यामध्ये 3 घटक आहेत. एक टेक्स्ट कंटेंट असतो, पुस्तकातला तुमचा कंटेंट, त्याच्यावर तुम्हाला सीन अनसीन पॅसेजवर लिहायचं असतं. नंबर 2 ग्रामर असतं, व्याकरण असतं. नंबर 3 रायटिंग स्किल असतं. बरोबर ना. हे 3 घटक आहेत ना भाषांमध्ये. तुम्हाला व्याकरणावर तुम्हाला प्रश्न आहेत, लिखाण रायटिंग स्किलवर प्रश्न आहेत, त्यात निबंध, पत्र वगैरे काही काही वेगळे प्रकार आहेत. आणि त्याचबरोबर टेक्स्ट कंटेंट आहेत, तुमच्या पोएट्री असेल, त्याच्यानंतर तुमचा बरेच काही कंटेंट आहेत, सीन अनसीन पॅसेजपासून बराच कंटेंट आहे. हे 3 पार्ट आहेत. 3ही भागांच्या मध्ये तयारी करतानाची पद्धत वेगळी आहे. मॅथ्स सायन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर तिथं येतात ॲप्लिकेशन, 100% येतात ॲप्लिकेशन. दोन्ही सेक्शनमध्ये बघा, मॅथमॅटिक्सला ॲप्लिकेशन आहे, सायन्सला ॲप्लिकेशन आहे तिथं. आणि तिसरा इतिहास, भूगोल आहे. हा तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलवर पार्ट आहे तिथं. भूगोलामध्ये तयारी करताना गणितासारखी तयारी करायची असते, आणि इतिहासात तयारी करत असताना ती एखाद्या भाषेसारख्या पद्धतीने तयारी करायची, स्टोरी टेलिंगसारखी तयारी करायची असते. असा 3चं पार्टिसिपेशन त्याच्यात होत राहतं इथं. आता यातला थोड्या अजून टिपिकल बेसवर जाऊया. मी काही पॉईंट तुम्हाला मुद्दाम सांगतो. आम्ही 11वी 12वीच्या मुलांचे मीटिंगमध्ये मी बोलतो ना, त्यातला एक पहिला स्पेसिफिक पॉईंट सांगतो मला की काय वेळेचं आणि बॉडी क्लॉकचं महत्त्व कसं पुढं होत राहतं. आता या अभ्यासाकडे आपण जाणार आहे, पण तत्पूर्वी पहिल्यांदा तुम्हाला एक प्रायमरी गोष्ट त्यात सांगतो की काय वेनी करायला पाहिजे. एस्पेशली काय वर्किंग करताना जसं तुम्हाला एखादे टाईम लिमिट अँड डेडलाईन ठरवणं हे खूप महत्त्वाचं. टाईम लिमिट अँड डेडलाईन, जोपर्यंत तुम्ही टाईम लिमिट अँड डेडलाईन ठरवत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचे आउटकम मिळणार नाहीत. पॉईंट आत्ता लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. कसं डेडलाईन ठरवायची, कसं टार्गेट अचिव्हमेंटसाठी प्लॅन करायचं. म्हणजे मी सगळ्यांनाच सांगेन, आपले मोठे सगळे पालक आहेत त्यांना पण सांगेन, कुठली गोष्ट कधी सुरू होणार आहे ह्याच्याकडे कधी लक्ष देऊ नका. ती कधी संपवायची हे तर तुमचं टार्गेट पाहिजे. रात्री किती वाजता झोपायचं माहीत नसलं तरी चालेल, सकाळी किती वाजता उठायचं माहीत असायला पाहिजे. TV मोबाईल किती वाजता आपण हातात घेणारं माहीत नसलं चालेल, किती मिनिटांनी बंद करायचा, किती मिनिटांनी खाली ठेवायचं माहीत असायला पाहिजे. जेवायला किती वाजता बसणारे माहीत नसलं तरी चालेल, किती मिनिटांनी जेवून उठायचं आपल्याला माहीत असायला पाहिजे. ऑलवेज सेट युअर डेडलाईन. तुम्ही तुमच्या डेडलाईन जर सेट करायला लागलात आणि त्याच्याप्रमाणे टार्गेट वर्किंग करायला लागलात तर तुमची अचिव्हमेंटचं प्रमाण पर्सेंटेज वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढेल. कारण कित्येक गोष्टी सुरू करणं आपल्या हातात नसतं, पण संपवणं आपल्या हातात असतं. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की रात्री मला 10:30, 11, 11:30 झोपतोय किंवा झोपते, सकाळी 5ला 5:30ला उठायचं आहे, बाय डिफॉल्ट तुमची ती सवय तयार व्हायला लागते. आणि अशा दिवसभरातल्या काही गोष्टी तुम्ही ठरवायला लागलात की त्याच्यावरची येणारी पकड ही तुम्हाला अभ्यासाच्या सगळ्या गोष्टींना मोठी करत जाते. दुसरी गोष्ट, आता भाषावर काम. आता पहिल्या ग्रुपवर आपण कंटेंटवर आलं तर लँग्वेजशी कनेक्टेड मी कायम एकदा मुलांना सांगतो, जसं त्यातल्या त्यात स्पेशली इंग्लिशवर. मागं पण मी तुमच्या मुलांना सांगितलं होतं की इंग्लिशवरचा कंटेंट अँड कमांडचा भाग काय असतो.
इंग्लिश कधी आलं, लँग्वेजवर बात, एस्पेशली इंग्लिश कधी आलं असं आपण म्हणतो. एखाद्याला इंग्रजी कधी येणार आहे, कोणतरी बोलतंय ते कळलं तर, किंवा कोणी स्वतःला त्यातलं ग्रामर चांगलं असेल तर, किंवा अजून कुठल्या काही गोष्टी वाचतातनं क्लिअर होत असेल तर, असं जर आलं तर इंग्लिश आलं. पण मी असते स्पष्ट मुलांना सांगतो, आता माझं इंग्लिश मिडियम स्कूल आहे, त्यात मुलांना आणि पालकांना बाय डिफॉल्ट सांगतो, तुम्हाला इंग्रजी कधी येणार आहे, ज्या दिवशी इंग्लिशमधून तुम्हाला स्वप्न पडेल त्या दिवशी तुम्हाला इंग्लिश आलं, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश आलं नाही. याचा अर्थ अनकॉन्शियस माइंड तुमचा ज्या दिवशी त्या लेवलला तुम्हाला नेईल त्या दिवशी तुम्हाला ती भाषा आली. भाषेची तयारी करताना तुम्हाला 100% 2-2 वेनी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करायचं आहे. आता मी प्रेझेंटेशनमधल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो, तर इथं समोर शिफ्टिंग करून आपल्याला करता येणार नाहीत, म्हणून तुम्हाला मुद्दाम त्या डायरेक्ट फेजवर त्याच्यात जाईल तिथं की वर्कवाईज कसं असणार आहे. आता त्याच्यातला पार्ट 2 प्रकारे आपण पॅटर्न्सवर बोलूया आपण किंवा कंटेंटवर बोलूया. मी त्यातलं डायरेक्ट काही ठराविक स्लाईड्सवर घेतो, काय काय प्रोसेस असायला पाहिजे. ठीक आहे, ह्या स्लाईडच्या सिक्वेन्सप्रमाणे घेतो, म्हणजे मग कुठली गोष्ट तुमच्यापर्यंत पोचताना त्या वेळी तशी येऊ शकेल. जनरली अभ्यासाच्या आहेत माझ्याकडे समोर असलेल्या स्लाईडला संदर्भ पकडून तुमच्याशी बोलेन की अभ्यासाला असणारा वेळ तुम्हाला आणि त्या वर्किंग वाईज काय काय गोष्टी करायच्या तशा. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला अभ्यासासाठी असणारा एकूण तास किती शिल्लक असतात आणि ते बसवायचे कसे याचं पहिलं प्लॅनिंग बघूया. ऑन एन ॲव्हरेजली सकाळी समजा 10 ते 11 ते 5 शाळा जर तुम्हाला असेल, 11 ते 5 स्कूल असेल, तर सकाळी 7 ते 10 असा 3 तास वेळ आपल्याला शिल्लक असतो आहे. संध्याकाळी 6 ते 8:30 2.5 तास वेळ शिल्लक आहे आणि रात्री जवळपास 9:30 ते 11 1.5 तास वेळ शिल्लक आहे. म्हणजे सकाळचे 3 तास, संध्याकाळचे 2 तास आणि रात्रीच 1.5 तास पकडलं तर ओव्हरऑल तुमच्या हातात त्याच्यामध्ये येतात ते 100% येतात जवळपास 7 तास. या 7 तासामध्ये तुम्हाला क्लास आहे, ट्युशन आहे, होमवर्क आहे आणि सेल्फ स्टडी हे 3 पार्ट तुम्हाला करायचे आहेत. क्लास आहे, होमवर्क आहे, सेल्फ स्टडी असे 3 पार्ट तुम्हाला करायचे आहेत आणि या 3 पार्टमध्ये तुम्हाला त्या वेनी सगळी डिस्ट्रिब्युशन करत राहायचं किंवा काय वर्किंग वाईज करायचं आहे. याच्यातलं मी क्लासचं टाईम टेबल तुमचं ऑलरेडी ठरलेलं असेल, होमवर्कचं टाईम टेबल तुमचं ठरलेलं असेल. मला बोलायचं तुमच्या फक्त स्पेशली सेल्फ स्टडीच्या कंटेंटवर की जिथं तुम्ही सेल्फ स्टडी अतिशय आयडियल वेनी अतिशय आयडियल कंटेंटनी करू शकाल की जिथं आपल्याला त्या प्लॅनवर आपण काम करू शकतो, वर्किंग करू शकतो. तर सेल्फ स्टडीमध्ये 4 गोष्टी, आता इकडे माझ्याकडे लक्ष द्या, ते लावत राहतील, प्रयत्न करतील. सेल्फ स्टडीमध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पॉईंट आउट करून घ्या, लक्षात ठेवा. सगळ्यात काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं नंबर 1 आहे टेक्स्टबुक रीडिंग, नंबर 2 आहे क्वेश्चन आन्सरचं रीडिंग, नंबर 3 आहे नोट्स प्रिपरेशन आणि नंबर 4 आहे रिव्हिजन. हे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. आता अभ्यास करतानाचं मी प्लॅनिंग सांगतो आणि वर्किंग सांगतो कसे. मी तर डायरेक्ट विषयाला सुरुवात केली, वेळ जाऊ नये म्हणून. तिथं अभ्यास करताना समजा तुम्ही एका विषयाला 1.5 तास जर वेळ दिला तर त्या 1.5 तासामध्ये काय काय अपेक्षित असतं. तर सगळ्यात पहिलं अपेक्षित आहे पुस्तक वाचायचं कसं, तर त्याच्यापूर्वी पहिलं वॉर्मअप करावं लागेल. लक्ष ना सगळ्यांचं, हॅलो आहे का लक्ष. पहिला वॉर्मअप करायला लागेल. वॉर्मअप म्हणजे जसं ग्राउंडवर गेलो आणि कुठलाही खेळ खेळण्यापूर्वी पहिल्यांदा बॉडी वॉर्मअप केली जाते, का तर थोडा स्टॅमिना बिल्टअप होण्यासाठी वॉर्मअप करणं आवश्यक असतं. पहिलं 15 ते 20 मिनिटाचं आपलं काम आहे धड्याचं वाचन करणं, टेक्स्टबुक वाचन करणं. लक्ष व्यवस्थित द्या, मी काय म्हणतोय ते कसा अभ्यास करायचा हे डायरेक्ट मी त्या मेन मुद्द्यावर आलो आहे. टेक्स्टबुकचं वाचन हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे. कंपल्सरी पुस्तकांचं वाचन बाय डिफॉल्ट आहे. कसं टेक्स्टबुक वाचन करायचं, तर पहिल्यांदा वॉर्मअप करताना तुम्ही पहिला त्या धडा उघडलात की त्या धड्याचे सगळे हेडिंग वाचता, हेडिंग सगळे वाटायचे. त्यानंतर धड्याखालची क्वेश्चन बँक वाचायची, हेडिंग वाचले क्वेश्चन बँक वाचायची. ह्या दोन्ही गोष्टी झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट रिडिंगला सुरुवात करायची. रिडिंग करत असताना पहिल्यांदा तुम्हाला ते रिडिंग करताना पहिल्या 8 ते 10 ओळी लाऊडली वाचायच्यात. लाऊडली, आता तो लाऊडनेस किती तो तुमच्यावर डिपेंड आहे. हे सरासरी 8वी ते 10वीच्या मुलांनी डेसिबलमध्ये मी आता सांगत नाही, अंतरावर सांगतो की 1-2-3 फुटावर ऐकू जाईल एवढ्या लाऊडनेसने तुम्ही वाचा. वाचत असताना तुमच्या हातात पेन्सिल पाहिजे, मार्कर म्हणून तुमच्या हातात पेन्सिल पाहिजे की तो कंपल्सरी तुम्ही घ्याल आणि त्या वेनी वाचाल. तर करताना आपल्याला मार्कर हातात घेतला आणि बरोबर तुम्ही रिडिंग करताना परत सांगतो काय करायचं. पहिले हेडिंग वाचून झाले, पॅराग्राफवर यायचं, पॅराग्राफ वाचायला लागला की थोडा लाऊडली वाचायचा, सेकंड टाईम मनात वाचायचा आणि मनात वाचताना तुमच्या हातात पेन्सिल पाहिजे आणि पेन्सिलनं फक्त महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करत जायचं. फॉर एक्झाम्पल भारत माझा देश आहे, तर याच्यात अंडरलाईन कशाला करणार आहे आपण, भारत माझा देश, हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. बरोबर, असं तुम्ही अंडरलाईन करत वाचाल. क्लिअर कट असा एक पॅराग्राफ वाचून काढायचा. परत सेकंड पॅराग्राफ सेम असाच, पहिला मनात लाऊडली वाचायचा, सेकंड टाईम मनात वाचायचा, मनात वाचताना अंडरलाईन करायचा. अख्खा चॅप्टर संपून वाचून झाल्यानंतर, लक्ष आहे ना सगळ्यांचं, अख्खा चॅप्टर वाचून झाल्याच्या नंतर मी या सगळ्या टेक्निकल गोष्टी आत्ता सांगतोय आणि नंतर मी कॉमन बोलेन, म्हणजे मग तुम्हाला थोडी ओव्हरऑल आयडिया येईल. तिथं सगळंच कॉमन बोललं तर कळणार नाही म्हणून थोडंसं टेक्निक्सवर पण मुद्दाम त्यातलं बोलतोय.
शेवटी क्लोजिंगला धड्याखालचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्या चॅप्टरमध्ये कुठे आहेत त्याचे लोकेशन फिक्स करा. ह्याचा प्रश्नाचं उत्तर इकडे, या प्रश्नाचं उत्तर इथं आहे, असे सगळे लोकेशन फिक्स करायला लागाल. ज्यावेळेस तुम्ही हे कंटेंटचे लोकेशन फिक्स करायला लागाल तर तुमच्या ओव्हरऑल तुम्हाला आयडिया लागतं की येस कुठला पार्ट कुठपर्यंत आहे, कुठला पार्ट कुठपर्यंत आहे, तुम्ही त्याला लाईन आउट करायला लागतात इथं. असं पहिलं 15 ते 20 मिनटं तुमचं धड्याचं वाचन झालं पाहिजे. कंपल्सरी धड्याचं वाचन अंडरलाईन करतच झालं पाहिजे. मार्कर हातात पाहिजे, पेन्सिल हातात पाहिजे आणि कंपल्सरी अंडरलाईन करत करत वाचन झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तुमच्या प्रश्नोत्तरांचा, प्रश्नोत्तर वाचनाचा. सेम प्रश्नोत्तर वाचनामध्ये सेम हीच प्रोसेस आहे, हाच थॉट आहे. प्रश्न एकदा थोडासा लाऊडली वाचायचा, सेकंड टाईम मनात वाचायचा आणि त्या शब्दांना अंडरलाईन करत करत जायचं. हे प्रश्नोत्तरांचं रिडिंग असेल. तिसरा पॉईंट होतो शॉर्ट नोट्सचा. मी मगाशी बोललो रिव्हिजन करायला पाहिजे. रिव्हिजन कधी करू शकाल तर तुमच्याकडे शॉर्ट नोट्स रेडी असतील तर. लक्ष आहे सगळ्यांचं, शॉर्ट नोट्स रेडी असतील तर. शॉर्ट नोट कधी रेडी होतील, ज्यावेळेस तुम्ही प्रश्नोत्तर वाचाल त्या प्रश्नोत्तरामध्ये तुमच्या स्वतःच्या नोट्स काढायला सुरुवात करा. कशा नोट्स काढायच्या थोडंसं टेंटेटिव्ह सांगतो. समजा हे तुमच्याकडे तुमच्या वहीचं पान आहे. वहीच्या पानामध्ये 2 भाग करायचे, 70% 30%. असा एक पार्ट तुम्ही तयार केला. 70% 30%. 70% भागामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहायचे, 30% भागामध्ये तुम्हाला त्याच्या नोट्स काढायच्यात. म्हणजे काय असतं, पेपरला जेव्हा तुम्ही जाता एकदा दीर्घोत्तर प्रश्न तुम्हाला येतो, 10 ओळीत उत्तर लिहा, 8 ओळीत उत्तर लिहा, असा प्रश्न आला की काय घडतं, प्रश्न तुम्ही लिहायला लागला, उत्तर लिहायला लागला की तुम्हाला 3-4 ओळी चांगल्या आठवतात पण नंतर आठवायला लागत नाही आणि मग अर्धवट काहीतरी होतं आणि मग आपलं उत्तर कुठतरी मिस होऊन जातं. मार्क सगळे पडत नाहीत, अर्धे मार्क पडतात. घडतं ना असं बऱ्याच वेळा, सगळं आठवत नाही. ह्याचं कारण काय, खरं तर तुमच्या ब्रेनला रिकॉलची जेवढी कपॅसिटी आहे तेवढं आठवलेलं असतं पण अख्ख्याच्या 10 ओळी तुम्हाला आठवत नाहीत. हा त्यातला मेन प्रॉब्लेम. मग अशा वेळेस काय करायचं, 100% एक्सलंट टेक्निक सांगतो. प्रश्नाचं उत्तर सगळं इथं लिहून काढायचं अख्खं. 10 ओळी म्हणजे किती शब्द असतात एक ॲव्हरेज तुम्हाला सांगतो. एका ओळीत सरासरी शब्द लिहिले तर 7 ते 8 शब्द एका ओळीत असतात. अशी जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता ना 7 ते 8 शब्द असतात. एखादं अक्षर लहान असेल तर 9-10 असतील, तर 7 ते 8 शब्द असतात. 10 ओळी याचा अर्थ 80 शब्द. 80 शब्द तुम्हाला आठवत नाहीत, तुम्हाला 3 ते 4 ओळी आठवतात. 4 ओळी आठवल्या म्हणजे 4 × 8 शब्द 32 शब्द तुम्हाला आठवतात. असं त्याचं कॅल्क्युलेशन झालं, बरोबर ना कॅल्क्युलेशन. 32 शब्द तुम्हाला आठवले. आपल्याला आठवायला पाहिजेत 80 शब्द पण त्या आपल्याला एवढे आठवत नाहीत. मग काय करायचं, प्रत्येक ओळीमध्ये तुम्ही ह्या ज्या सगळ्या पॉईंट आउट कराल, इथं उत्तर लिहाल, त्यातले सगळे मेन शब्द अंडरलाईन करायचे आणि अंडरलाईन केलेले शब्द इथं लिहून टाकायचे. पहिला शब्द डॅश, दुसरा शब्द डॅश, तिसरा शब्द डॅश. म्हणजे पहिल्या ओळीतले फक्त 2, 3 किंवा 4 मुख्य शब्द इथं लिहायचे. दुसऱ्या ओळीतले 2, 3, 4 शब्द लिहायचे. तिसऱ्या ओळीतले 3, 4 शब्द लिहायचे. 10च्या 10 ओळीमधून तुम्ही प्रत्येकातले 3-3 शब्द काढले तर 10 × 3 किती शब्द झाले, 30 शब्द झाले. आणि तुम्हाला ॲक्च्युली आठवतात किती शब्द सरासरी, 32 एक शब्द आठवतात. म्हणजे ह्या 32 शब्द आठवून फक्त 3च लाईन आठवणार आहेत, पण 30 शब्द जर असे तुम्ही काढलेत तर 10च्या 10 लाईन तुम्हाला आठवणार आहेत आणि अख्खं उत्तर तुमचं तयार व्हायला लागेल. ही टेक्निक आहे, तुम्हाला कंपल्सरी शिकावं लागेल. इतिहास, भूगोलाला आणि विज्ञानाला बाय डिफॉल्ट ही टेक्निक तुम्हाला फॉलो करायची. सगळे शॉर्ट नोट्स काढा आणि या टेक्निकमध्ये जा. हे एक नोट्स काढण्याची टेक्निक झाली. नंबर 2 आहे पाय डायग्राम, टी डायग्राम. अशा तुमच्या अनेक फॉर्मॅट्स आहेत. इथं त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता की कुठला कंटेंट कुठं मांडायचा, कसा मांडायचा. थोडक्यात याचा अर्थ काय की सगळ्या मटेरियलला 5, 6, 8, 10 पानाचा एखादा चॅप्टर असेल तर त्या 10 पानाला तुम्हाला 1 किंवा 2 पानात बसवता आला पाहिजे. 100% बसवता आला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. जेव्हा तुम्ही त्याला 1-1, 2-2 पानात बसवाल ना तेव्हा टेक्निकली तुमच्या वर्किंगमध्ये तुम्ही यायला लागाल. सो तिसरा पॉईंट मी तुम्हाला सांगितला, शॉर्ट नोट काढा. एक आत्ता मेथड सांगितली, या स्टाईलनं शॉर्ट नोट काढायला तुम्ही लागलात तर एक वेळ अशी यायला लागेल की अख्खं पुस्तक तुमचं रिड्यूस होऊन तुमच्या हातात अतिशय मायक्रो नोट्समध्ये हे सगळं काम राहणार आहे. का गरज आहे तर भविष्यातल्या ज्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत की ज्याला कॉम्पिटिशन झालं आहे हे पण सांगतो. पालकांसाठी मुद्दाम सांगेन की गेल्या 2 वर्षापासून 12वी नंतरच्या प्रवेशांचा जर आपण प्रकार बघितला तर फक्त ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन सोडले, ग्रॅज्युएशन म्हणजे BA, BCom, BSc याचे प्रवेश सोडले तर बाकी सगळ्या कोर्सेसचे प्रवेश हे कंपल्सरी एंट्रन्स एक्झामच्या थ्रू आता झालेले आहेत. कंपल्सरी म्हणजे नुसतं इंजिनिअरिंग आणि मेडिकल नव्हे, कुठलीही दुसरी प्रवेश परीक्षा. ॲग्रिकल्चरला जायचं एंट्रन्स एक्झाम आहे, डिफेन्समध्ये जायचं एंट्रन्स एक्झाम आहे, इंजिनिअरिंगला एंट्रन्स एक्झाम आहे, मेडिकलला एंट्रन्स एक्झाम आहे, फार्मसीला एंट्रन्स एक्झाम आहे, लॉला जायचं आहे, वकील व्हायचं आहे एंट्रन्स एक्झाम आहे, काही करा CA CS व्हायचं आहे एंट्रन्स एक्झाम आहे, ड्रॉइंग करायचं आहे, आर्किटेक्चर व्हायचं एंट्रन्स एक्झाम आहे. स्पोर्ट्स आणि ग्रॅज्युएशन या 2 गोष्टी सोडल्या तर प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम ही कंपल्सरी झालेली आहे. एंट्रन्स एक्झाम काय मागते,
परत ती गणिताची गोष्ट आहे. म्हणजे एंट्रन्स एक्झाम काय क्वालिफाय होण्यासाठी काय पाहिजे ते पण 2 शब्द आहेत, TND, टाईम अँड डिसिजन मेकिंग. ऑलवेज थिंक अबाउट युअर टाईम अँड ऑलवेज थिंक अबाउट युअर डिसिजन मेकिंग. तुम्ही कमीत कमी वेळामध्ये अचूक निर्णय घ्यावा, ही एंट्रन्स एक्झामची गरज आहे. आत्तापासून तुम्ही या सगळ्या बदलांना सुरुवात करत गेलो की आपण तिथपर्यंत नक्की पोहोचू शकू. मी आता हे तिसरा पॉईंट सांगितला शॉर्ट नोट्सवर. मी कॉमन सगळ्यात शेवटी बोलणार आहे, त्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट ॲड करत जाईन तिथं. सो शॉर्ट नोट कशा काढायच्या आत्ता बोललो ही एक आयडिया, आणि वेगवेगळे टेक्निकल काही गोष्टी त्याच्यात मांडा. लँग्वेजेसच्या शॉर्ट नोट्स काढायची गरज नाही, फक्त ग्रॅमर अँड रायटिंग स्किलमधल्या काही नोट्स तुम्ही काढू शकता. अदरवाईज मॅथ्सला, सायन्सला आणि 100% इतिहास भूगोलाला तुम्हाला शॉर्ट नोट काढता येतातच. तुम्ही मेन्शुरेशनसारखा चॅप्टर आहे 10वीला आहे, 9वीला आहे, नंतर तुमच्या थिअरम्स आहेत जॉमेट्रीमधले, या सगळ्याला शॉर्टमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. त्याच्या पण टेक्निक्स मी पुढे गेल्यावर थोडं बोलतो. तर हा शॉर्ट नोट तुमची प्रत्येकाची कंपल्सरी त्यातली गरज असणार आहे. आता यालाच कनेक्टेड दुसरी गोष्ट सांगेन. अभ्यास करताना जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट प्रिपेअर कराल तर एक रिव्हिजनचा पॅच पाहिजे. जसं मी आत्ता बोललो रिकॉल काय, तुमच्या परीक्षा असतील, आता क्लासच्या तुमच्या ट्युशनच्या शाळेच्या परीक्षा असतील, रविवारी परीक्षा असेल किंवा युनिट टेस्ट असतील, परीक्षेच्या अगोदर 100% तुमची एक सिंगल रिव्हिजन झालेली असायला पाहिजे. ती सिंगल रिव्हिजन, समजा संडेला तुमची एक्झाम आहे तर अभ्यास करताना मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार अभ्यास झाला पाहिजे, शनिवारी एक उजळणी झाली पाहिजे आणि मग रविवारी परीक्षा तुम्ही दिली पाहिजे. हे जर केलं तरच तुम्हाला आउटकम मिळणार आहे. परत सांगतो, परीक्षा हा सेकंडरी पार्ट आहे, सिलेबस हा पण बाजूला ठेवून द्या. शिकायचं आहे तुम्हाला प्रोसेस, शिकायची तुम्हाला पद्धती, की कसा अभ्यास करावा याची पद्धती तुम्हाला शिकायची त्यातली, हा त्यातला टाईम स्लॉट इम्पॉर्टंट आहे. आता 9वीच्या आणि 10वीच्या मुलांसाठी कंपल्सरी आहे. 9वीची एक्झाम किंवा 10वीची बोर्डाची एक्झाम ही कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त किती तासांची आहे? 3 तासाची आहे. मिनिमम किती तास? 2. जास्तीत जास्त किती तास? 3 तास. म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला 3 तास एका जागेवर बसायचं आहे आणि 3 तास एका जागेवर बसवून सगळ्याच्या सगळं आठवायचं आहे. पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत 3 तासात सगळं आठवायचं आहे. आणि जर हे सगळं आठवायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या शरीराला आणि मेंदूला तशी प्रॅक्टिस दिली पाहिजे. मी जे कॉमन उदाहरण कायम सांगतो तेच पुन्हा उदाहरण तुम्हाला इथं मुद्दाम सांगेन, तुमच्यासाठी ते नवीन आहे. तिथं जशी मॅरेथॉनची एखादी स्पर्धा आहे, 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन पळायचं आहे, तर तो प्लेयर पळताना कमीत कमी 30-30, 40-40 किलोमीटर प्लेयर पळतो. का तर त्याला त्या 21 किलोमीटरला पळताना त्याला तेवढा दम लागू नये. 30 किलोमीटरला स्टॅमिना तयार झाला की 21 किलोमीटरला दम लागणार नाही. तुम्हाला जर 3 तास बोर्डाची परीक्षा द्यायची आणि तुमचा स्टॅमिना डेव्हलप करत असेल तर कंपल्सरी तुम्हाला त्याच्या 1.5 पट म्हणजे 4.5 तास वन स्ट्रोक एका जागेवर बसता आला पाहिजे. 10वीच्या मुलांनी टार्गेट डोक्यात ठेवा, अभ्यासाला तुमची बैठक कमीत कमी 4.5 तासाची बाय डिफॉल्ट पाहिजे. कुठली त्यात हालचाल न करता काही बाकीचे बदल न करता येतं. आता त्या 4.5 तासाची तुमची वर्किंग पॉलिसी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, तर अभ्यास करताना परीक्षा 2 टाईपचा अभ्यासाचा पार्ट असतो. एक असतं कॉन्सेप्ट ओरिएंटेड आणि एक असतं एक्झाम ओरिएंटेड. आता ॲक्च्युली खरं त्या स्लाईडमध्ये सगळं घेतलेलं होतं की रीडिंग करताना किंवा सगळ्या वर्किंग करताना 2 पार्ट आपण त्याच्यामध्येच ठेवलेले आहे की कुठल्या कुठल्या वेनी तुम्हाला वर्किंगला त्यात जायचं आहे. मी तर डायरेक्टली त्या पॉईंटवरती याद येतो की लर्निंग प्रोसेसमध्ये काय आहे, कॉन्सेप्ट ओरिएंटेड आणि एक्झाम ओरिएंटेड पार्ट आहे. म्हणजे एक तर तुम्ही संकल्पना शिकण्याच्या दृष्टीने अभ्यास कराल आणि दुसरी गोष्ट एक्झाम ओरिएंटेडनं अभ्यास करू शकाल तिथं. आता कॉन्सेप्ट ओरिएंटेड लर्निंग करताना काय काय करावं लागतं, कोणकोणता बेस तुम्हाला त्यातनं घ्यावा लागणार आहे, कुठल्या वर्किंगवर तुम्हाला काम करावं लागेल किंवा वैयक्तिक त्या फेजमध्ये यावं लागेल. यात पण 2 पार्ट आहे. एक पार्ट आहे तो तुमचा सेल्फचा, म्हणजे वैयक्तिक तुम्ही कॉन्सेप्ट शिकणं, आणि दुसरा भाग आहे तुमचा दुसऱ्यांकडून शिकणं. अशा 2 त्यातले पार्ट आहेत. सेल्फ शिकणं म्हणजे स्वतःचं स्वतः कॉन्सेप्ट कसे शिकायचे, तर एक तर आयदर वाचून शिकायचं आहे, ऐकून शिकायचं आहे किंवा लिहून शिकायचं आहे. तुमचं तुम्ही वाचून, ऐकून किंवा लिहून हे वैयक्तिक शिकण्याचा पार्ट आहे. नंबर 2, दुसऱ्यांकडनं आपण कॉन्सेप्ट कसा शिकतो, आयदर तो ऐकून शिकतो किंवा तो बघून शिकतो. म्हणजे क्लासमध्ये तुम्हाला शिकवतात शिक्षक, तर तो ऐकून शिकणं किंवा बघून शिकणं. आता कॉमन गोष्ट सांगतो, कुठलाही कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी काय इम्पॉर्टंट आहे लक्ष द्या. सगळ्या मुलांनी मी काय बोलतोय ते क्लासमध्ये म्हणजे ट्युशन असू देत किंवा शाळा असू देत, सगळ्यात जास्त तुम्हाला शिकवलेलं कधी कळणार आणि कसं कळणार आहे त्याची साधी टेक्निक. आता मी सब्जेक्ट काही शिकवतो त्यामुळे मुलांना ही पर्टिक्युलर गोष्ट सांगतो. एस्पेशली स्कूल लेवलला तर कंपल्सरी आहे. तुम्ही जे कानाने ऐकाल ते डोळ्यांनी बघा आणि तेच हाताने काम करा. हे 3 ऑर्गन जर एकाच वेळेस काम करायला लागले तर तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन होणार आहे आणि तुम्हाला शिकवलेलं 100% कळणार आहे. मी परत सांगतो,
वर्गामध्ये जेव्हा शिक्षक तुम्हाला एखादी गोष्ट शिकवत असतील ती ऐकणं तुमचं कानाने असेल, त्याच वेळेस ती गोष्ट डोळ्यांनी बघा, म्हणजे आयदर पुस्तकात बघा किंवा समोर फळ्यावर बघा. आणि तिसरी गोष्ट आहे, तुमच्या हातात कायम पेन्सिल मार्कर म्हणून पाहिजे, ती तुमची पॉईंट आउट करणारी असायला पाहिजे. म्हणजे जर एखादा विषय सर समोर शिक्षक सांगतात आणि ते ओरली सांगताना पुस्तकातनं काही वाचून सांगत असतील किंवा संकल्पना क्लिअर असेल तर तुमचं पूर्ण बोट त्या इंडिकेशन द्यायला पाहिजे. काय घडतं, समोर शिकवत सांगत असता शिक्षक, कानाने आपण काय असतो इकडं तिकडे बघत असतो, इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ तिकडं बघ. एक ऑर्गन काम करतोय, दुसरा ऑर्गन डायव्हर्ट झाला, ब्रेनच्या ऑर्डरमध्ये फरक पडतो इथं पहिला. तिसरी गोष्ट होते, आपल्या हातात काहीतरी पेन असतं, पेन्सिल असते, काही पुस्तकं असतं काही, आणि त्याची आपली हालचाल चालू असते. बेंच तरी वाजव, इकडं तरी काय कर, तिकडं तरी काय कर, इकडं उचल तिकडं उचल, परत ऑर्डर चुकली. मेंदूला तिन्ही अवयवांना एकाच वेळेस एक ऑर्डर करायला सांगा ना. मेंदूने ऐकायची एक ऑर्डर वेगळी दिली, बघायची ऑर्डर वेगळी दिली, हाताला ऑर्डर वेगळी दिली, एकच मेंदू आहे. आणि डायव्हर्जन जर ऑर्डरचं झालं तर कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालं. हेच जर मेंदूला 100% ऐकणं, बघणं आणि हाताने लक्ष ठेवणं, तिन्ही गोष्टी जर फोकस करायची ऑर्डर द्यायला लागले, गॅरंटेड तुम्हाला प्रत्येक गोष्टीची लर्निंग फेज वाढायला लागेल, तुमचं अंडरस्टँडिंग लेवल वाढणार आहे. कळतं मी काय बोलतोय ते? तुम्ही हा आवर्जून प्रयोग करून बघा, तुमच्या लक्षात येऊ शकेल की ह्या साध्या साध्या गोष्टीतून तुमच्या अभ्यासाचे बेस हे सगळे कसे कळत जाणार आहेत. पहिला मुद्दा बोललो, कॉन्सेप्ट ओरिएंटेड. जोपर्यंत तुम्ही कॉन्सेप्ट ओरिएंटेड अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला 12वीच्या एंट्रन्स एक्झाममध्ये मार्क चांगले पडणार नाहीत. मला आता इथं मुद्दाम सांगायचं आहे, किती जणांनी, आता तुम्ही 8वीला 9वीला 10वीला आहात इथं, कॉन्सेप्ट ओरिएंटचं उदाहरण सांगतो, किती जणांनी आयताचं क्षेत्रफळ एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला शिकलेला आहे? अरे किती जण आयताचे क्षेत्रफळ कसं काढायचं, चौरसाचं कसं काढायचं शिकलायत? किती जण शिकलायत? हाऊ टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टेंगल. हात कमी, तुम्ही सगळे शिकलायत. अरे सगळे आयताचे क्षेत्रफळ काढायला शिकलात ना सगळे. काय फॉर्म्युला आहे? येस, परफेक्ट, लेंथ इंटू ब्रेड. आता किती जणांनी घरात गेल्यानंतर आपल्या घराच्या खिडकीचं क्षेत्रफळ काढलं आहे? घरातली खिडकी आयताकृतीच आहे ना आयताकृती. किती जणांनी काढलं आहे? मग काय उपयोग झाला? वर्गात सरांनी परफेक्ट शिकवलं, 20 पैकी 20 मार्क मॅथ्समध्ये, 80 पैकी 80 मार्क मॅथ्समध्ये, 40 पैकी 40 मार्क. आणि ते जर घरी गेल्यावर तुम्हाला अप्लाय कळत नसेल, किती जणांनी घरातलं क्षेत्रफळ काढलं तुमच्या घरातला? तुमचा हॉल आहे, किचन आहे, बेडरूम आहे, या 2 खोल्या 3 खोल्या आहेत, किती जणांनी ते खोली मोजली? एक तुमची फरशी आहे घरातली, किती जणांनी मोजली आणि त्याचं क्षेत्रफळ काढलं? व्हॉल्यूम काढायला तुम्हाला शिकवले, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर शिकवलं ना, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, वृत्तचितीचे घनफळ, बरोबर का? त्याचा फॉर्म्युला पाठ आहे तुम्हाला, 1/3 πr² आहे ना पाठ, असाच फॉर्म्युला आहे ना, सगळं पाठ आहे. कुठलं पण गणित द्या, परफेक्ट कराल तुम्ही, परफेक्ट. पण किती जणांनी घरी गेल्यावर घरातल्या पाण्यातल्या पिंपाचं व्हॉल्यूम काढलं, पाण्याचं व्हॉल्यूम काढलं? तसंच आहे ना घरातला पाण्याचं पिंप, कधी काढलं का व्हॉल्यूम? तसं का उपयोग मग ते सगळं शिकवून तिथं? काय फायदा आहे? रोज पेस्ट घासतो आपण, रोज पेस्ट. किती जणांनी पेस्टला असं त्याच्यावर बघितलं आहे? आणि कुठला इन्ग्रेडियंट पेस्टमध्ये असतो? तुम्ही सायन्स शिकता ना सगळे, पेस्ट किती जणांशी उडून बघितली आणि कुठला इन्ग्रेडियंट त्याच्यावर असतो, कुठले कुठले केमिकल त्याच्यात असतात की ज्याच्यामुळे आपले दात स्वच्छ होतात, किती जणांनी बघितलं आहे? आपल्याला फक्त पेस्ट म्हणजे कंबाई, कोलगेट, पेप्सोडंट, ट्याव बस झालं, ही म्हणजे पेस्ट. अरे तुम्ही शिकता ना कशासाठी? कॉन्सेप्ट ओरिएंटेड नाही. साधं सांगतो, फिगर आणि डायग्राम हे 2 शब्द तुम्ही ऐकलेत का? मॅथ्स आणि सायन्स या पुस्तकात असतात का? असतात का नाही? मॅथ्सच्या पुस्तकात काय लिहिलेलं असतं? काय लिहिलेलं असतं? आणि सायन्समध्ये काय लिहिलेलं असतं? मग दोन्हीच्यात फरक काय? फिगर आणि डायग्राममध्ये फरक काय? मग मॅथ्समध्ये फिगर आहे, मग त्याला डायग्राम का नाही म्हणत? आणि सायन्समध्ये डायग्राम आहे, त्याला फिगर का नाही म्हणत? का नाही प्रश्न पडला तुम्हाला आत्तापर्यंत? अरे का नाही प्रश्न पडला? शंका घेण्यासारखं जागा आहे ना सांगा. डायमेन्शनल डायग्रामचा फरक त्याच्यातला आहे. डायमेन्शन्स याचा अर्थ, सायन्समध्ये जेव्हा तुम्ही डायग्राम काढता त्या डायग्राममध्ये आउटर लाईनच्या बरोबर आतले सगळे कंटेंट आणि ऑर्गन सगळे पार्ट काढलेले असतात. आणि अशी जी रचना आहे तिला ॲक्च्युली डायग्राम आपण म्हणतो. आणि फिगरमध्ये आउटर लाईन फक्त असते. आउटर लाईन तुम्ही काही काढलं तर आउटर लाईन आहे, मधल्या जागा सगळ्या मोकळ्या असतात, त्या फिलअप नसतात. आणि ज्या जागा मधल्या फिलअप नसतात, समजा तुम्ही सर्कल आणि त्या ट्रायंगल काढला तर सर्कलची पण आउटलाईन आहे, ट्रायंगलची पण आउटलाईन आहे, मधलं सगळं मोकळं असं समजा. अशा रचनेला आपण फिगर म्हणतो. आणि जी परिपूर्ण फुल फॉर्मेशनमध्ये त्याला आपण काय म्हणतो? डायग्राम. साधे साधे शब्द आहेत. आमंत्रण आणि निमंत्रण काय फरक आहे? आमंत्रण आणि निमंत्रण काय फरक आहे? हळदी कुंकवाचं काय असतं? लग्नाचं काय असतं? आणि हळदी कुंकवाचं काय असतं?
जेवायला बोलेल, आज माझा वाढदिवस आहे, ये बरं का जेवायला, ये पार्टी आज. ते काय असतं? मग काय फरक आहे आमंत्रण निमंत्रणमध्ये? मला मुद्दा सांगायचा आहे, किती कॉन्सेप्टच्या दुर्लक्ष आपलं असतं. साधे साधे शब्दांत आहेत. जे तोंडी दिलं जातं ते आमंत्रण असतं, जे लेखी दिलं जातं ते निमंत्रण असतं. हा त्यातला साधा बेसिक फरक आहे. माहीत नाही, 100 वेळा नाव घेतलं, चिकटणे चिटकणे, चिकटणे चिटकणे, प्रोसेस एकच आहे. काय फरक आहे? अनेक गोष्टी अशात. मी आता त्या सगळ्यात जात नाही. मला मेन ह्यातनं एवढंच सांगायचं तुम्हाला की तुम्ही जर कॉन्सेप्ट ओरिएंटेड शिकला नाही तर तुमच्या अभ्यासाला शून्य किंमत आहे. आज 9वीतल्या विद्यार्थ्यांना 8वीचं मागच्या 2 महिन्याचं विचारा आणि त्यातला एखादा फॉर्म्युला विचारा, माहिती विचारा, सांगता येते का बघा. 10वीतल्या विद्यार्थ्यांना मागचं 2 महिने सोडा, मागच्या आठवड्यातलं विचार तर सांगता येत नाही. 2 महिन्याचं कुठलं घेऊन ठेवलं आहे? 10वीला 95% पडल्यानंतर 11वीला गेल्यावर जर त्यातलं विचारलं तरी पण सांगता येत नाही परिस्थिती आहे. याचं एकमेव कारण आहे की आपण फक्त परीक्षेसाठी शिकतो, आपण कॉन्सेप्टसाठी शिकत नाही. आणि जे परीक्षेसाठी शिकतील ते पुढे एंट्रन्स क्वालिफाय नाही करू शकणार, रँक नाही आणू शकणार. तुम्ही जर कॉन्सेप्टसाठी शिकलात तर 100% तुम्ही रँक आणू शकता. ऑलवेज तुमच्या डोक्यात व्हाय आला पाहिजे. का? सारखा तुमचा प्रश्न पाहिजे वाय 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 का प्रत्येक गोष्टीला. आणि जितक्या तुम्ही का विचाराल तितक्यावर तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या डेव्हलपमेंट आहेत. आता पालकांना दुसरा हिशोब सांगतो. ही 10वीतली मुलं, 8वीतली मुलं, 2022 साल चालू आहे. ही 10वीतला जेव्हा जातील ती 2024ला जातील, म्हणजे 2025ला ही 10वी होतील, 2027ला ही 12वी होतील, त्यानंतर 4 वर्ष डिग्री, 2031ला ही डिग्री करतील, त्यानंतर परत पोस्ट ग्रॅज्युएट करावंच लागेल, 2033ला ही बाहेर मार्केटला उतरतील, 2033 म्हणजे 30, 32, 33ला ही सगळी मुलं मार्केटला उतरणार आहेत त्यांच्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी. 2032-33ची गरज काय हे आत्तापासून जर आपण प्लॅन नाही केले तर या सगळ्या गोष्टी बदलत जाणार आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, या मुलांच्या अभ्यासाच्या सगळ्या संकल्पना हळूहळू आता बदलत जातील. हार्डली फक्त 2 वर्ष हातात आहेत. सुदैवाने ही मुलं ह्या प्रोसेसमधून बाहेर पडतील. पण हायर एज्युकेशनला या प्रत्येकांना ह्या सगळ्या गोष्टींना फेस तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे पहिला मुद्दा मी जो आत्ता बोललो, या अभ्यास करत असताना कॉन्सेप्ट ओरिएंटेड अभ्यासाकडे जास्ती असं लक्ष द्या. प्रत्येक गोष्टीच्या बेसिक कॉन्सेप्टपर्यंत जावा आणि मग नंतर तुम्ही त्या एक्झाम ओरिएंटेड जावा. आता एक्झाम ओरिएंटेडला आपण पुढे गेल्यावर बोलूच काय. ते कॉन्सेप्ट ओरिएंटेड फक्त एवढंच सांगतो की कुठलीही गोष्ट करत असताना ज्या संकल्पना तुम्हाला शाळेमध्ये शिकवल्या जात आहेत, क्लासमध्ये शिकवल्या जात आहेत, घरी आल्यानंतर तुमचा एक रिव्हिजन प्लॅन असणार आहे, सेल्फ स्टडी प्लॅन असणार आहे. या सेल्फ स्टडी प्लॅनमध्ये मागाशी बोललो तसं स्ट्रक्चर ठेवायचं. टेक्स्टबुक रिडिंग, क्वेश्चन आन्सर रिडिंग, शॉर्ट नोट्स काढून रिव्हिजन करणं, अशी अख्खीची 1.5 तासाची प्रोसेस ठेवायची. आणि ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर शेवटचे 5-10 मिनटात हे 10 मिनटं रिव्हिजनसाठी ठेवायचे. याच्यात तुमची संकल्पना जी तुम्ही रोज शिकलात या संकल्पनेचं एक तरी ॲप्लिकेशन व्यावहारिक आयुष्याला कुठंतरी तुम्हाला करता आलं पाहिजे, जोडता आला पाहिजे, 100% पाहिजे. त्याशिवाय मार्कांची इम्प्रूव्हमेंट होणार नाही. नंबर 2 पार्ट आहे तुमचा, तो म्हणजे एक्झाम ओरिएंटेड शिकणं. आता एक्झाम ओरिएंटेड शिकताना थोडं पालकांच्या दृष्टीने सांगेन की काय एक्झाम ओरिएंटेड अतिशय गोष्ट महत्त्वाची. ज्यावेळेस आम्ही या सगळ्या परीक्षा तुमच्या कंडक्ट करतो किंवा बोर्ड एक्झाम सगळ्या कंडक्ट होतात, त्यात काय घडतं सांगतो. बोर्डाची परीक्षा जेव्हा कंडक्ट होते, पेपर जेव्हा तुमचा बनतो तो 4 गोष्टींवर बनतो. पालकांनाही थोडं माहिती असावं की परीक्षेचा पेपर बनतो हा 4 मुद्द्यांवर. काय चेक होतं? नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल, ॲप्लिकेशन. ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, या 4 गोष्टींवर तुमची सगळ्याच्या सगळे पेपर्स किंवा सगळ्याचा पेपर बनतो. फॉर एक्झाम्पल विज्ञानाचा पेपर आहे, रिकाम्या जागा तुम्हाला विचारल्या तर तो प्रश्न कशाच्या बेसवर आहे? नॉलेज बेसवर आहे. व्याख्या विचारली, नॉलेज बेसवर क्वेश्चन आहे तिथं. गणित विचारलं, न्यूमेरिकल विचारलं, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. डायग्राम काढा सांगितलं, स्किल बेस्ड क्वेश्चन आहे. लॉंग क्वेश्चन लिहा, अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन आहे तिथं. हे सगळे फॉर्मॅट आहेत. मग 40 मार्काचा विज्ञानाच्या पेपरमध्ये हे ठरलेलं असतं की 40 मार्कापैकी 10 मार्क नॉलेज बेस टाकायचे, 12 मार्काचं अंडरस्टँडिंग बेस टाकायचं, 15 मार्काचं ॲप्लिकेशन बेस टाकायचं, 4 मार्काचं अंडरस्टँडिंग बेस टाकायचं आणि असा 40 मार्कांचा हा पेपर बनवायचा. म्हणजे तुम्हाला डीप अभ्यास करताना कायम लक्षात ठेवा 4 गोष्टी कायम घरातनं कळल्या पाहिजेत आणि त्याच्यावर तुम्ही प्लॅन अप करू शकता. आता मला इथं पालकांना तुम्हाला मुद्दाम इन्व्हॉल्व करून सांगायचं आहे की हे सगळ्या गोष्टी कशा असतात. डिसिजन मेकिंगसारखा भाग आहे. सकाळीच मी आत्ता आमच्या या बारामतीच्या आत्ता मीटिंगमध्ये पालकांना सांगितलं, करिअरशी कनेक्टेड असताना मुद्दा सांगितलं आणि हे तुमच्या ॲप्लिकेशनशी कसं कनेक्टेड आहे. काय घडतं तिथं? साधं तुम्ही एखादे कपडे खरेदी करायला गेला, शॉपिंगला गेला, कित्येक वेळा म्हणजे पालकांना मला मुद्दा मी बोलतोय की कपडे खरेदी गेलो, शॉपिंगला गेलो, मुलं पण तुम्ही कित्येक वेळा गेल्यानंतर त्या काउंटरवर गेल्यावर 2-3-4 ड्रेस काढता, घालून बघता, सगळे मॅच करून बघता. ट्रायल रूम असेल तर तिथं जाता, चेक करता, कसं दिसतंय, काय दिसतं बघून घेता. कोण सोबत असेल त्याला विचारता, कसं दिसतंय ग, कसं दिसतंय ग, कसं दिसतंय रे, आणि मग सगळं बघून तुम्हाला असं वाटलं की मग त्याच्यातनं तुम्ही डिसिजन घेता. तो सगळ्या म्हणजे 2-4 महिन्यात फाटणारा कपडा आहे,
2-4 महिन्यात आपण टाकून देणारं कपडा आहे, त्याच्याबाबत इतकं आपण काळजी घेतो. पण जे आपल्याला आयुष्यभर पांघरून करायचं आहे जे करिअर आहे त्याच्यावर आपण अजिबात सिरियस असत नाही. काय या ॲप्लिकेशन तुमच्या करिअरला सगळे मॅच होणार आहेत. तुम्ही आत्तापासून जर ॲप्लिकेशनला सिरियस झालात तर उद्याच्या भविष्यातल्या करिअरला सिलेक्ट होऊ शकाल. आत्ता जर तुम्हाला कुणाला विचारलं किती कुठल्या मुलाने की तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे जर विचारलं तर याच्यातल्या 90% हुशार विद्यार्थ्यांच्यापैकी 90% हात वर येतील आणि ते सांगतील मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. समाजात दिसणाऱ्या गोष्टीवरच तुम्ही ठरवता मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. का डॉक्टर व्हायचं, का इंजिनियर व्हायचं, काय तुमच्यात अशी गोष्ट आहे डॉक्टर इंजिनियर? तुमचं मार्कशीट ठेवा बाजूला काढून आणि सांगा काय तुमच्याकडे का तुम्ही डॉक्टर व्हावं, का तुम्ही इंजिनियर व्हावं. मग मार्कशीटच तुम्हाला डॉक्टर इंजिनियर करणार आहे का? बिलकुल त्यातलं नाही. दुर्दैवाने आता ह्या सगळ्या फेजमध्ये करिअरच्या अँगलमध्ये 2 क्षेत्र की जी अख्ख्या देशाला बदलणारी आहेत. या पॉलिटिकली आता हे सगळे लोक ह्याच्यात आहेत. मला मुद्दाम त्यांच्यासाठी पण ही थोडीशी गोष्ट ॲड करायची आहे की भविष्य जे काही देशाचं बदलणार आहे या बदलताना तुम्ही यंग तरुण हा सगळ्या गोष्टींचा पुढे आहे. पण यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर 2 क्षेत्राकडं मुलांचं फार मोठं दुर्लक्ष होतं आहे. ही 2 क्षेत्र कोणती आहेत? एक तर त्यातलं करिअरसाठीच असणारं शिक्षक होणं आणि डिफेन्समध्ये भरती होणं किंवा आर्मीमध्ये कुठल्याही डिफेन्समध्ये जाणं. 90% मुलांना ह्या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेस आणि करिअरमध्ये इंटरेस्ट आहे. पण कुठल्याही 12वीच्या मुलाला विचारा, 10वीच्या मुलाला विचारा की तुला शिक्षक व्हायचं आहे का, 100पैकी कुठेतरी 2-3 मुलं म्हणतील की हो व्हायचं आहे तिथं, अदरवाईज बिलकुल नाही. आर्मी कुठल्याही फोर्समध्ये भरती व्हायचं आहे 2-3% मुलं म्हणतील. ग्रामीण भागातलीच मुलांची खरं तर मानसिकता फोर्समध्ये जायची, शहरातल्या तर कुठल्याही मुलाची मानसिकता नाही फोर्समध्ये जायची. कारण हे दोन्ही क्षेत्र तुम्हाला बक्कळ पैसा देत नाहीत, प्रतिष्ठा देत नाहीत, इथं फक्त आत्मसन्मान असतो. पण दुर्दैवाने हे 2 क्षेत्रच भविष्यात देशाला मोठी करणार आहेत 100%. पण त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी जी मानसिकताच मुलांची पॉझिटिव्ह तिथं होत नाहीत. तर तुम्हाला कॉन्सेप्ट ओरिएंटेड शिकण्याचा हा त्यातला भाग आहे. तुम्ही जेव्हा वाय करायला लागाल, का ह्या प्रश्नांकडे जास्त जायला लागाल ना त्यावेळेस तुम्हाला कळायला लागेल की मला नक्की काय शिकायचं आहे, मला नक्की काय बनायचं आहे, मला नक्की कुठले बदल करायचे आहेत. आणि मग तुमच्या सगळ्या करिअरचे सगळे अँगल बदलत जातील. मी ज्या सब्जेक्टवरून आता इकडे गेलो होतो तो कंटेंट होता कशा संदर्भातला की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करताना या 4 मुद्द्यांचा ऑलवेज विचार करा. नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि ॲप्लिकेशन. आणि या 4 मुद्द्यांनाच पकडून तुम्ही तुमच्या अभ्यासाची रूपरेषा जर तयार केली तर मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या करिअरचे परफेक्ट प्लॅन तयार करू शकाल आणि तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी संधी तशी नक्की मिळणार आहे. आता नॉलेज बेस अभ्यास करताना काय करायचं आहे, अंडरस्टँडिंग बेस अभ्यास करताना काय करायचं, स्किल बेसला काय करायचं आणि ॲप्लिकेशनला काय करायचं, यातल्या साध्या गोष्टी सांगतो. घरात जेव्हा तुम्ही आता अभ्यासाला असतात, शाळेतनं आल्यानंतर, क्लासमधून आल्यानंतर, लक्ष ना 9वी 10वीची मुलं स्पेशली लक्ष ना तुमचं, हॅलो लक्ष आहे का रे, ये जागा करायला लागते जरा थोडं इकडं तिकडे डायव्हर्जन. मी मगाशी बोललो जे कानाने ऐकाल ते डोळ्यांनी बघा आणि ते हाताने करा तर कॉन्सन्ट्रेशन आहे. आता आपण कानाने ऐकतंय पण डोळ्यांनी बघत नाही, हाताने वेगळं चाललंय, कसं लक्ष लागेल असं नाही करून चालणार. एकदा गोष्ट सजेस्ट केली, सुचवली की ती कंट्रोलच पाहिजे. तुमच्या अवयवांवर जर कंट्रोल नसेल ना तर सगळं आजपर्यंत जी सगळी लोकं मोठी झाली ती त्यांच्या सगळ्या विचारांवर कंट्रोल आहे, म्हणजे त्यांच्या अवयवांवर कंट्रोल आहे म्हणून ती मोठी झालीत. आणि ज्यांच्यावर तो कंट्रोल नाही, ज्यांचा तो सुटला आहे ती काही करू शकले नाहीत आयुष्यात. त्यामुळे 100% लक्षात ठेवा, ऑलवेज कुठंही समोर असाल तर पहिलं कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. आणि कॉन्सन्ट्रेशनला मी बोललो त्या आयडियात कान आणि डोळे नशिबवान आहात, परमेश्वरांनी सगळ्यांना ह्या सगळ्या अवयव चांगले दिले तिथं. त्यामुळं 100% त्याचा उपयोग करा, त्या सगळ्या गोष्टीच्या फोकसमध्ये राहा. मी जो आत्ता मुद्दा तुम्हाला बोलत होतो की अंडरस्टँडिंगमध्ये करताना आणि ट्रायलमध्ये करताना काय करायचं. शाळेतून आलात, घरात तुम्ही किंवा क्लासमधून आलात तर तुम्ही तुमच्या घरातले सगळे कोपरे कुठल्या जागा फिक्स करायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल घरातली एक हॉलची जागा आहे आणि ते एक कोपरा आहे, त्या कोपऱ्यात तुम्ही तुमच्या भूगोलाचं पुस्तक ठेवा आणि त्याच्यामध्ये एक 10, 15, 20 नकाशा आणून ठेवा. भूगोलाचं पुस्तक आणि त्या एक 10, 15 नकाशा आणून ठेवा तिथं. आणि टायमिंग ठरवायचं रोज कंपल्सरी जेवायच्या अगोदर तिथं जाऊन तो पुस्तक उघडायचं, नकाशा उघडायचा आणि त्यातला एक नकाशा त्या पुस्तकातला तिथं भरून घ्यायचं. नकाशा वाचन हा तुमचा एक स्पेसिफिक प्रश्न आहे ना प्रश्न तुम्हाला भूगोलाला, त्याच्यात कंपल्सरी बाय डिफॉल्ट तुमचं रात्री 9 वाजता जेवण करत असाल तर 8:50 तिथं जाऊन तुम्ही नकाशा भरला किंवा तो भरूनच तुम्ही जेवणाला तिथे गेलात. तुम्ही काम करा, 1 महिन्याभर तुमचं अख्खं भूगोलाचं पुस्तक आणि सगळेचे सगळे नकाशे परफेक्ट होत राहतील. एक कोपरा तुमचा असं ठेवा की तिथे तुम्हाला भूमितीचे सगळे तुमचे प्रमेय करायचे किंवा तुमचे फॉर्म्युले सगळे. सकाळी उठल्यानंतर शाळेत जायच्या अगोदर एकदा तिथं जायचं, ती वही उघडायची, आज 2 फॉर्म्युले शिकवले तेवढे 2 फॉर्म्युले 5 वेळा लिहायचे आणि जायचं, परत जाय. काही बाकी करायचं नाही, पाठ करायचं नाही, बाकी डोकं लावायचं नाही, काही ॲब्सोल्यूट काही नाही. फक्त एवढंच काम आहे, तिथं जाणं, उघडणं, फॉर्म्युला बघणं, वाचणं आणि 3, 4, 5 वेळा एक तिथं लिहिणं बंद करायची, संपला विषय. अजिबात डोक्यात ठेवायचं नाही, काही करायचं नाही. तर कंपल्सरी ही गोष्ट करायची. अशा प्रत्येक जागा तुम्ही सेट करत गेलात आणि छोट्या जागा वापरायला लागलात की त्यातनं अभ्यास होतो.
असा अभ्यास असा मोठा होत नाही की मी संध्याकाळी 7 ते 10 अभ्यासाला बसेन, 8 ते 9 अभ्यासाला बसेन, हे वाचन ते करणं असतं कधी अभ्यास होत नाही. मी तर वर्किंग करताना कायम चांगल्या लेवलमध्ये मुलांना सांगतो की टाईम टेबल बनवताना तुमचं झोपायचं टायमिंग बनवा, जेवायचं टायमिंग बनवा, त्या मोबाईलचं टायमिंग बनवा, बाकी सगळा वेळ अभ्यासाला असायला पाहिजे. आपण उलटं करतो, बाकी सगळं निवांत असतं आणि अभ्यासाला असं हळूहळू चौकटीत टाकतो. 2 तास नको 1 तास, 1 तास नको 1.25 तास, 1.25 तास नको अर्धा तास, असं सगळं शॉर्ट करून टाकता येतं. कसं त्यातनं सगळ्या गोष्टी होतील? सोयीनं करायला लागला तर सोय तुम्हाला परत अडचणीत आणणार. त्यामुळे कधी गोष्ट सोयीनं नाही करायची. सो ऑलवेज थिंक, मी आत्ता बोललो, ह्या शॉर्ट ट्रिक्सवर, ह्या शॉर्ट कंटेंटवर काम करा. तुमच्या या सगळ्या बदलांमध्ये तुमच्या लक्षात आलं की कशा पद्धतीने हे सगळे फॉर्मेशन तुम्हाला करायचे आहेत. क्लिअर मी काय बोललो तुम्हाला? समजलं का? हॅलो, कळलं का? तो घरातले सगळे कोपरे, घरातल्या सगळ्या जागा, जिथं जिथं स्पेसिफिकेशन तुम्हाला वाटेल तिथं ते तुम्ही हे पॉईंट मांडायला सुरुवात करा. त्या वर्किंगमध्ये या जॉमेट्रीसारखा ह्याच्यामध्ये थिअरम्स आहेत, थिअरममध्ये पण वर्किंग करताना जर तुम्हाला एखादा थिअरम शिकवला आणि त्या थिअरमच्या फिगरमध्ये ABC ट्रायंगल असेल, वॉटेवर नाव असेल, तर तुम्ही ते प्रॅक्टिस करताना तोच थिअरम नावं बदला. त्याची ABCच्या ऐवजी XYZ घ्या, दुसरी कुठली नावं घ्या, 2-2, 3-3 वेगळी नावं घ्या आणि ती वेगळी नावं घेऊन थिअरम करा. मग तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन कळायला लागेल. मी जे म्हणलो ना, वर्गात, क्लासमध्ये, ट्युशनमध्ये तुम्हाला अतिशय उत्तम थिअरम शिकवला, 100% कळेल, पण त्या थिअरमचं ॲप्लिकेशन कधी कळणार आहे? गणितं पण त्याच्यावरची तुम्ही करू शकाल, पण कॉन्सेप्ट कधी कळला आहे? ज्यावेळेस तुम्ही त्याची नावं बदलाल आणि स्वतःच्या मनाने नावं बदलल्यानंतर अख्खा थिअरम तुम्हाला मांडता यायला लागेल. त्यावेळेस समजायचं की येस, मला हा थिअरम कळला आहे. पायथागोरस थिअरम कितीतरी वेळा शिकलो आपण, कितीतरी वेळा, अगदी बाय हार्ट झाला आहे. त्याचं ॲप्लिकेशन क्लिअर आहे की हायपोस्क्वेअर इज बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, क्लिअर आहे सगळं. पण याचं ॲप्लिकेशन घरातल्या आपण कुठल्याही राईट अँगलला कधी लावलेलं नाही आणि चेक करून बघितलेलं नाही, कधीच नाही तिथे. मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्यांना आता इंजिनिअरिंगला जायचं ना, ज्या मुलांना, त्यांनी तर ही गोष्ट डोक्यातच ठेवा. इंजिनिअरिंगची करिअरची थीम ही 100% प्रॉब्लेम सॉल्विंगशी कनेक्टेड आहे. म्हणजे इंजिनियर काय काम करतो? तर प्रॉब्लेम सॉल्विंग करतो. तुमची थॉट प्रोसेस जोपर्यंत तशी होत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही प्रॉब्लेम सॉल्विंग जात नाही. रिसर्च केले, एवढी संशोधन झाली, सगळे जे काही सायंटिस्ट आहेत हे अभ्यासात खूप हुशार होते असं नव्हतं. त्यांचा लॉजिकमध्ये रिवर्स होता आणि त्यांचा व्हाय अतिशय मोठा होता, म्हणून त्यांनी शोध लावले. अदरवाईज सगळे काय खूप अभ्यासात होते. न्यूटनसारखा पर्सन आहे, हा काही फार मोठा अभ्यासातला हुशार नव्हता, पण त्याचा व्हाय क्लिअर होता, त्याचा लॉजिक रिवर्स होतं, म्हणून तो या सगळ्या उत्तरांकडे गेला, प्रश्नांकडे गेला आणि हे प्रश्न करतच त्याला त्याची उत्तर मिळाली. एवढे सगळे शोध आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत तिथं आले. सो मला एक्झाम ओरिएंटेड वर्किंग करताना आवर्जून तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की तुमचं क्लिअर कट सब्जेक्ट वाईज स्पेसिफिकेशन असायला पाहिजे, तर तुम्ही त्या पॉईंटमध्ये जाऊ शकाल आणि त्यातला शॉर्ट पॉईंट काढू शकाल. 4 मुद्दे लक्षात राहिले तुमच्या: नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल, ॲप्लिकेशन. आणि हे सगळ्या गोष्टी घरी लावायच्यात प्रत्येक गोष्ट शिकताना. कायम 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 ऑलवेज पाहिजेत. सध्या साध्या गोष्टी आहेत. रिसेंट 15 ऑगस्ट झाला, बरोबर ना? ध्वजवंदन आणि ध्वजारोहण काय फरक आहे? मी का मुद्दा मिळतो, मला हा सगळं कनेक्ट काय तुमच्या कॉन्सेप्टशी. ध्वजवंदन आणि ध्वजारोहण काय फरक आहे? फ्लॅग कोणत्या वेळेस खालून वर नेतात आणि फ्लॅग कोणत्या वेळेस वरच्यावर फडकवतात. 15 ऑगस्टला काय करतात? 26 जानेवारीला काय करतात? गेला ना सगळे, राष्ट्रगीत म्हणला, जनगण मन, कुठं लक्ष होतं? काय केलं? किती वर्ष झालं फ्लॅग होस्टिंगला जात आहे? अरे किती वर्ष झालं जात आहे? हा किती मोठा प्रश्न, विचार करा. सिरियस गोष्ट नाही, काळजीची गोष्ट आहे ना. 15 ऑगस्टला झेंडा खालून वर नेला होता का वरच्यावर फडकवला? खालून वर नेला ना, खालून वर नेला ना, का वरच्यावर फडकवला? मग 26 जानेवारीला काय वरच्यावर फडकवतात का खालून वर नेतात? माहीत नाही तुम्हाला, लक्ष नाही तुमचं. म्हणजे माझा मुद्दा काय, कॉन्सेप्टवर तुम्ही काम नाही करत. बिलकुल कॉन्सेप्टवर काम करा. गोष्ट छोटी आहे पण फार मोठी आहे, सिरियसली घेतली पाहिजे. साध्या गोष्टी असतात त्याच्यावर आपल्याला. 26 जानेवारी रिपब्लिक डे, त्यावेळेसचं फ्लॅग हा वरती बांधलेला असतो आणि वरतीच फडकवला जातो. आणि 15 ऑगस्टला खालून वरती फ्लॅग नेतो, कारण 15 ऑगस्टचा आपला स्वातंत्र्य दिन होता. अगोदरचा इंग्रजांचा झेंडा खाली गेला आणि मग आपला झेंडा वरती आला. ह्या ध्वजाचं वंदन झालं. ध्वजारोहण हे वरतीच बांधलेला असतो आणि ज्या होस्ट तिथं आपण फडकवतो ते ध्वजारोहण झालं तिथं. ध्वजवंदन ध्वजारोहणमधला हा पहिला फरक आहे. शब्दातला तर सोडा, प्रोसेसमधला तर लक्षात घ्या. खालून वर कधी जातून वरती कधी काय राहतात, साध्या गोष्टी आहेत. म्हणून मी सारखं म्हणतो की कॉन्सेप्टवर काम करायचा प्रयत्न करायचा. अशा या गोष्टीतनं तुम्हाला बदल करता येईल आणि मग तुम्हाला तुमचं भविष्य समजायला लागेल, वर्किंग समजायला लागेल, त्या प्रोसेसपर्यंत आपण येऊ शकतो. सो अभ्यासाच्या टेक्निक्समध्ये एवढंच क्लोजिंगला येतो. आता त्याच्यानंतर आपण एक 5-10 मिनिटात क्लोजिंग करूया. की टेक्निक्समध्ये मी तुम्हाला एवढीच गोष्ट सांगितली की तुमच्या शॉर्ट नोट्स काढणं महत्त्वाचं आहे, शॉर्ट पॉईंट काढणं महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट पॉईंट काढणं महत्त्वाचं आहे आणि रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे.
आता लास्ट 2 पॉईंट सांगेन आणि त्याच्यामध्ये मी एक कॉमन डिस्कशन करून क्लोज करेन. पालकांसाठी मुद्दा आहे तिथं. मुलांना निर्णय घ्यायला थोडासा चान्स द्या. तुम्ही कपडे खरेदी करायला गेल्यानंतर तुमच्या खिशाचं बजेट तुम्हाला माहीत असतं, पण आपणच ठरवू नका की याला कुठला कलर, तिला कुठला कलर. काय होतं पॅरेंटिंग करताना आपल्या डोक्यात असतं ना की त्याच्या मुलीला, तिच्या मुलीला कुठला कलर चांगला, इथला कलर चांगला, आणि मग आपण ठरवायला लागतो या सगळ्या गोष्टीचा. एका ठराविक मुलं मॅच्युरिटीच्या वयात आली की त्यांना त्यांचे निर्णय घ्यायला सोडून द्या. जर त्याला वाटलं की पिवळ्या कलरची मुलीला वाटलं की मला हा ड्रेस चांगला दिसतोय, तिला निर्णय घेऊ द्या. तुम्ही ठरवू नका अगं कसला पिवळा नाही लाल चांगला दिसेल, अजिबात नाही. एकदा मॅच्युरिटीला आता मुलं तुमचं खरं ऐकतच नाही म्हणा, ती सगळी पुढची फेस निघून गेली, पण तरी पण सांगतोय, ऐकत असली तर सांगतोय, तर त्यांना निर्णय थोडेसे घेऊन द्या. लहान लहान गोष्टीवर संस्कार आहेत. मी आत्ताच अतुल भाऊ आमच्या पालक मीटिंग होती प्ले स्कूलची, त्याच्यावेळेस मध्ये सांगितलं छोट्या गोष्टीचे संस्कार असे चुकतात. म्हणजे उदाहरण मी कायम ते देतो. प्ले स्कूलची मीटिंगमधून पालकांनी सांगितलं घरात आपलं छोटं मुलं असतं, घरात जाता जाता एकदम खुर्चीला धडकलं आणि पडल्यानंतर ते रडायला लागतं. आपण पळत जातो, पटकन उचलतो, काय लागले काय नाही बघतो सगळ्या गोष्टी. दुसरी रिॲक्शन आपली काय असते, हातरे. त्या खुर्चीला असतं हातरे. खुर्चीचा खरं काहीच दोष नसतो, पण त्या नकळत त्या मुलाच्या मनात आपण हे रुजवतो की तुझा काही दोष नाही, त्या खुर्चीचा दोष होतो. अशा अनेक संस्कार अशा पद्धतीने व्हायला लागतात की जिथं आपण चुकत असतो, आपल्याला लक्षात येत नाही की आपण कुठले संस्कार करतोय. निर्णय घ्यायचे त्यांचे अधिकार त्यांना द्या, चुकले तरी चालतील. एंट्रन्स एक्झाममध्ये एक प्रश्न असतो, खाली 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायातला एक पर्याय त्यांना अचूक निवडायचा असतो. अचूक पर्याय निवडताना कायम 2 पर्यायांमध्ये त्यांचा गोंधळ असतो, आणि ह्या 2 पर्यायातनं अचूक निर्णय ज्याला कुणाला घेता येतो की ज्याची डिसिजन मेकिंग पॉवर अतिशय पहिल्यापासून चांगले, त्याला घेता येतो, अदरवाईज घेता येत नाही. तुम्ही जर सारखं स्पून फिडिंग केलं, सारखं चमच्याने प्रत्येक गोष्ट भरवायला लागला, तर मुलं निर्णयाच्या त्या फेजमध्ये जाणार नाहीत, आणि एकदा ती त्या विचारांनी आसक्त राहिली तर मुलं आयुष्यात कधी मोठी होणार नाहीत, कधीही मोठी होणार नाहीत, कधी नाही. तुमच्यात काही झालं तरी इतके क्लासिक काही गोष्टी असायला पाहिजेत ना, एका मर्यादेच्या पलीकडे असं आहे. डिसिजन मेकिंग अतिशय स्ट्रॉंग आहे, धाडसी राहणं अतिशय स्ट्रॉंग आहे. अतुल भाऊ मला सांगा, सभापती होणं एखाद्या ठिकाणचा एवढी सोपी गोष्ट नाही. काय गट्स आहेत त्यांच्यात, मी आज माझी पहिल्यांदा बघतोय, पण गट्स काय पर्सनमध्ये असणार आहे तर डिसिजन मेकिंग, धाडस हा त्यांचा पहिला गट्स आहे तिथं. प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेणं गट्स आहे, आणि एखाद्या गोष्टीसाठी उभं राहणं त्यांचा गट्स आहे तिथं. हे म्हणून ह्या सगळ्या पदावर आहेत. तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग पाहिजे की काय गोष्ट मला मोठी करणार आहे, कोणत्या वेळी मोठं मी होणार आहे. परीक्षेचे मार्क तुम्ही पाडालच रे, अभ्यास तुम्ही कराल, पर्सेंटेज तुम्ही नक्की पाडाल तिथं, पण ह्या पर्सेंटेजला घेऊन जर तुम्हाला आयुष्यात मोठं नाही होत आलं तर त्या पर्सेंटेजचं करायचं काय तिथं. मी उदाहरणात कायम बोलतो, एखाद्या शहरात 50 MBBS डॉक्टर आहेत, पण त्या 50 पैकी 2, 3 किंवा 4 MBBS डॉक्टर चांगला व्यवसाय करू शकतील. बाकीच्या 40-45 जणांच्याकडे त्यांचा व्यवसाय होतच नाही तिथं. मग असं काय घडतं की त्या मुलांच्या त्या व्यवसायापर्यंत त्या मुलांना जाता येत नाही. पर्सेंटेज चांगल्या कॉलेज पासआउट झाले, पण करिअर नाही करू शकले. याचा अर्थ पुस्तकातले मार्कच तुमचं करिअर घडवतात असं नाही. तुम्हाला करिअरसाठी ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. क्लोजिंग पॉईंटमध्ये आवर्जून सांगेन तिथं की पुढं मोठं होत असताना आयुष्यातलं करिअर, मी ज्या करिअर मॅपिंगच्या टेस्टवर पण काम करतो आहे त्यातले पण काही मुद्दे ॲड करेन. तुमच्यातले काही पालक मागच्या मिटिंगला होते, मला वाटतं कोरोनाच्या अगोदर आपण घेतलेली मिटिंग, ती मुलं आत्ता बहुतेक 10वीत आलेली असावीत, ती आपण 8वीत असताना त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीवर एक काउन्सिलिंग मिटिंग झाली होती. ही करिअर करताना बेसिक मुलांच्यामध्ये काय गरजेचं आहे तर त्यांच्यामधल्या ॲबिलिटी शोधणं महत्त्वाचं आहे. पालकांसाठी आता हे सगळे मुद्दे आहेत तिथं. मुलांच्यातली नैसर्गिक गुणवत्ता शोधणं महत्त्वाचं आहे. या नैसर्गिक गुणवत्ता, त्याच्यातलं थोडं सायन्स सांगतो आणि थांबतो. या नैसर्गिक गुणवत्तामध्ये प्रत्येक मुलाची स्वतःची एक पर्सनॅलिटी असते. ही पर्सनॅलिटी आता वेगवेगळ्या पद्धतीनं मॅपिंग करता येते. त्याला सायकोलॉजीतले ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, म्हणजे अभिमापन क्षमता चाचण्या आहेत, फिंगरप्रिंट टेस्ट आहे, सायकोमेट्रिक टेस्ट आहे. त्यातल्या फिंगरप्रिंट टेस्टमधलं मुद्दाम त्यातलं विज्ञान सांगतो. आईच्या पोटात जेव्हा ते बाळ गर्भ जेव्हा तयार होतो त्याच्या 3ऱ्या महिन्यापासून त्याची ब्रेनची डेव्हलपमेंट सुरू होते, मेंदू तयार व्हायला सुरुवात होतो. 9व्या महिन्यापर्यंत त्याचा मेंदू तयार होतो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते, हातांच्या बोटांच्या टोकांना आणि पायांच्या टोकांना फिंगरप्रिंट्स तयार होतात. फिंगरप्रिंट्स, आणि त्या फिंगरप्रिंट्स 3 प्रकारचे असतात, वल्स, लूप आणि आर्क. वल म्हणजे चक्राकार, लूप म्हणजे लंबगोलाकार, आणि आर्क म्हणजे कमानीसारखी. आणि कुठल्या बोटात कुठल्या प्रकारची फिंगरप्रिंट आहे, या फिंगरप्रिंटच्या फॉर्मेशनवर करिअरचे प्लॅन करता येतात. ती पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करता येते, 100% पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करता येते. आणि मग हे 10 बोटांशी कनेक्ट केलेले आहे. हॉवर्ड गार्डनर एक अतिशय तज्ज्ञ शैक्षणिक तज्ज्ञ आहे तिथं, त्यांनी ही 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेरी मांडली. काय त्यांनी सांगितलं, आता आमच्या शिक्षकांच्या अभ्यासाचा विषय, पण बऱ्याच शिक्षकांना यातलं काही माहिती का नाही हा मोठा परत प्रश्न तिथं येतो. 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेरी म्हणजे काय, प्रत्येक मुलाची 8मध्ये त्यात 2 बायफर्केट झाले, 10 मल्टिपल आहेत. लक्ष द्या, आता शेवटचा पॉईंट आहे. काय राहत
आपले अंगठे ॲक्शन झोन इंडिकेट करतात. इंडेक्स फिंगर थॉट प्रोसेस, मिडल फिंगर कायनेस्थेटिक, रिंग फिंगर ऑडिओ अँड लिटिल फिंगर व्हिज्युअल. मेंदूला जे 5 भाग आहेत ते छोटे छोटे आहेत तिथं, छोटा मेंदू, मोठा मेंदू, डावा मेंदू, उजवा मेंदू, हे ठळक झालं. त्याच्यात अजून डायटेल गेलं तर याच्यामध्ये प्रीफ्रंटल, लो फ्रंटल, टेम्परल, ऑसिपिटल असे सगळे 5 लोब आहेत, 5 लोब. आणि प्रत्येक लोबचं आपल्या बोटांची कनेक्शन आहे. म्हणजे प्रीफ्रंटलचं अंगठ्याशी, फ्रंटलचं इंडेक्स फिंगरशी असं कनेक्शन आहे. मी आत्ता जे बोललो अंगठे ॲक्शन झोन इंडिकेट करतात. इंडेक्स फिंगर थॉट प्रोसेस, लक्ष द्या व्यवस्थित सगळे मुलांनी. मिडल फिंगर कायनेस्थेटिक, रिंग फिंगर ऑडिओ, लिटिल फिंगर व्हिज्युअल. म्हणजे काय, उजव्या हाताचा अंगठा हा इंट्रा म्हणजे सेल्फ हा इंडिकेट करतो. डाव्या हाताचा अंगठा म्हणजे पीपल कनेक्ट इंडिकेट करतो. उजव्या हाताचा इंडेक्स फिंगर आहे हे लॉजिकशी कनेक्टेड आहे. डाव्या हाताचा इंडेक्स फिंगर आहे 3D इमॅजिनशी कनेक्टेड आहे. उजव्या हाताचं मिडल फिंगर आहे ग्रॉस मोटर स्किल, फिटनेस, बॉडी स्टॅमिना. मधलं डाव्या हाताचं मिडल फिंगर आहे ही फाईन मोटर स्किल, बारकावे हातातले. उजव्या हाताचं रिंग फिंगर आहे ही लँग्वेजशी कनेक्टेड आहे. डाव्या हाताची रिंग फिंगर आहे ही इमोशनशी कनेक्टेड आहे. उजव्या हाताची लिटिल फिंगर ही मायन्यूट ऑब्झर्वेशनशी कनेक्टेड आहे. आणि डाव्या हाताची लिटिल फिंगर ही 2Dशी कनेक्टेड आहे. मला जर उद्या भविष्यामध्ये डिझायनिंगमध्ये आर्किटेक्चर व्हायचं असेल तर माझ्याकडे कुठले गुण चांगले पाहिजेत, कुठल्या क्वालिटी चांगल्या पाहिजेत, मी ह्याच्या बोटांवर सांगतो कुठल्या क्वालिटी चांगल्या पाहिजेत. तर माझ्याकडं 100% माझं 3D चांगलं पाहिजे, माझं फाईन मोटर चांगलं पाहिजे आणि माझा 2D चांगला पाहिजे. हे जर 3 गुण माझे चांगले असतील तर 100% तो मुलगा किंवा मुलगी ही गॅरंटेड ही ऑर शी इज बॉर्न फॉर 100% डिझायनिंग. तुम्हाला डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे, काय चांगलं तुमच्यात असायला पाहिजे आणि हे असतं तसं ते शोधणं महत्त्वाचं आहे. काय उत्तम पाहिजे, तुमचा इंट्रा सेल्फ हाय पाहिजे, लॉजिक हाय पाहिजे आणि लँग्वेजवर कमांड पाहिजे. डिफेन्समधलं करिअर आहे, पॉलिटिक्समधलं करिअर आहे त्याच्यामध्ये इंटर हाय पाहिजे, इंटर पीपल कनेक्ट हाय पाहिजे, लँग्वेज उत्तम पाहिजे, ग्रॉस मोटर चांगलं पाहिजे आणि इंट्रा पण हाय पाहिजे. डिफेन्समध्ये इंट्रा सेल्फ जोपर्यंत हाय असत नाही तोपर्यंत तुम्ही अधिकारी बनू शकत नाही. अधिकारी बनण्याला सेल्फ हाय असावा लागतो, ऑलवेज सेल्फ हाय. कुठलाही आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधला पर्सन बघा, कुठलाही पोलीस प्रशासन अधिकारी, सेल्फ जर हाय नसेल तुमचा कामच करू शकणार नाही. ग्रॉस मोटर स्किल, फिजिकल फिटनेस स्ट्रॉंग हाय नसेल करिअर नाही करता येणार. ह्या सगळ्या गोष्टी आता फिंगरप्रिंटच्या प्रिंट्स घेऊन मोजता येतात, बघता येतात आणि त्याच्यावर करिअरचे प्लॅन करता येतात. तुमच्या पुस्तकातल्या पर्सेंटेजवर करिअर राहिलेलं नाही, तुमच्यातल्या नैसर्गिक उपजत गुणांवर करिअर आहे. उदाहरण म्हणून सांगतो, एका वर्गामध्ये समजा 50 विद्यार्थी आहेत 10वीचे, 50 विद्यार्थ्यांपैकी एक 95% आणि एक 75% आहे. 95% विद्यार्थ्याला 12वीच्या मध्ये त्या विद्यार्थ्या वर्किंगमध्ये त्याचा मार्क सगळे चांगले आहेत पण त्याचं डिझायनिंग, ड्रॉइंग, चित्रकला, हस्ताक्षर अजिबात चांगलं नाही. 75% मुलाचे पर्सेंटेज कमी आहेत पण त्याचं ड्रॉइंग, डिझायनिंग अतिशय उत्तम आहे. हे दोन्ही विद्यार्थी जर आर्किटेक्चरच्या कोर्सला आपण पाठवले तर 4 वर्षानंतर दोन्ही विद्यार्थी आर्किटेक्चरचा कोर्स नक्की कंप्लीट करतील. 75% वाला पण कंप्लीट करेल, 95 वाला पण कंप्लीट करेल, बुद्धी त्याची चांगली असल्यामुळे. पण या 2 मुलांच्या त्या आर्किटेक्चरच्या डिग्रीनंतर यशस्वी होण्याची शक्यता कोणाची जास्त आहे, 95 वाले की 75 वाला? 75 वाला 100%. का तुम्ही आता उत्तर दिलं? बिकॉज ऑन स्किल. कळतंय? बिकॉज ऑन स्किल. 100% तुमचं उद्याचं भविष्य हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. तुम्ही आयुष्यात काय भविष्यात कुठल्या ह्याच्यात करिअर करा असं नव्हे तर द बेस्ट करण्यासाठी तुमच्या स्वतःचे प्लॅन सगळे रेडी असायला पाहिजेत आणि ते जर तुम्ही स्ट्रॅटेजिकली ठरवलं तर तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करू शकाल. शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. बाळांनो, अभ्यास ही एक फक्त छोटीशी संकल्पना आहे. तुमचं बॉडी क्लॉक सेट करा, तुमचं बॉडी क्लॉक सेट करा. दिवसभराच्या तुमच्या बॉडीच्या रूटीन सेटिंगमध्ये आणा तिथं आणि जो आउटकम ओरिएंटेड वर्कआउट पाहिजे तो तुम्ही पहिला डिफाईन करा. ठरवा की मला काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे आणि विदाऊट एनी प्लॅनिंग, विदाऊट एनी स्ट्रॅटेजी कुठलीही गोष्ट करू नका. ब्लाइंड केलं की तुम्ही डिस्टर्ब होणार. 3 P's सांगतो आणि थांबतो. 3 P's मीन्स काय हे लक्षात कायम ठेवा. बी प्रॅक्टिकल, बी पॉझिटिव्ह, बी प्रोफेशनल. प्रॅक्टिकल राहा, पॉझिटिव्ह राहा, प्रोफेशनल राहा. हे जर 3 गोष्टी तुम्ही करू शकलात तर आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित करता येईल. HR हे 2 शब्द सांभाळा. H म्हणजे ऑनेस्टी आणि R म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणे ती तुम्ही करायचा प्रयत्न करा आणि ती आपली जबाबदारी म्हणून खांद्यावर घ्या. जोपर्यंत तुम्ही जबाबदारी म्हणून खांद्यावर घेत नाही आणि ती प्रामाणिकपणे पार पडत नाही तोपर्यंत तुमचं मोठं होणं कधीही दिसणार नाही. मोठं व्हायचं असेल तर हे 2च शब्द बास, काही बाकी आयुष्यात लागत नाही, काही लागत नाही. मुलींसाठी बिलकुल अजिबात घाबरायचं, काही करायचं नाही. मी मुलगी आहे, मी कसं करू, काय करू, नॉट ॲट ऑल. तुमच्यातला असणारा पेशन्स, तुमच्यातला असणारा संयम, तुमच्यातलं असणारं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला मोठं करणार आहे. बट ऑलवेज फोकस. काय होतं, आपण स्वतःच्या चौकटी टाकतो आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करायला लागतो. चौकटी
चौकटीतनं पहिलं बाहेर या, तुमच्या करण्याच्या विजन इतक्या मोठ्या करा आणि उद्या भविष्यामध्ये मोठं होण्यासाठी तुमचे पैसे लागत नाहीत, तुमचे मार्क, तुमचे स्किल, तुमची क्वालिटी तुम्हाला आयुष्यात मोठं करणार आहे. हजारो इन्स्टिट्यूट्स आहेत, हजारो कॉलेजेस आहेत, हजारो युनिव्हर्सिटीज आहेत की त्यांना उत्तम प्रकारचे स्टुडंट मिळत नाहीत, म्हणून तर स्कॉलरशिप आहे. का मी स्कॉलरशिप ठेवली, एवढ्या लाखाची स्कॉलरशिप का ठेवली? मला उत्तम विद्यार्थी शोधून आणायला लागतात, त्यांची एंट्रन्स एक्झाम स्कॉलरशिप ठेवली, उत्तम विद्यार्थी मिळाले. ॲटॉनॉमस अनेक मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, तुमचे मार्क्स चांगले पडले तर तुम्हाला विदाऊट पैशाचं उत्तम ठिकाणी करिअर करता येतं. आपल्याकडची मुलगी आहे, काय तिचं नाव मला आठवत नाही, त्या मुलीला आत्ता स्कॉलरशिप मिळाली सर. तिचं घरातली आई तिची मजुरी किंवा काही करते, काय त्यांचं आहे, शेतकरी आहे ती, अक्षदा, ऐश्वर्याचं, ती अगदी घरात सामान्य घरातली मुलगी आहे. तिथं आज तिची ताकदच नाही एवढे पैसे भरायचे, बुद्धीनं तिला आज इथपर्यंत आणलं. उद्या त्याच परिस्थिती मात करत पुढं जाईल तिथं आणि 100% 12वीनंतरची तुला करिअर ऑप्शन ओपन होणार आहेत. त्यामुळे मला मुलांना सांगणे, एक फुल एनर्जीनं काम करायला लागा, फोकस राहा, अजिबात ह्या बाकीच्या फालतू गोष्टींवर अजिबात लक्ष घालू नका. हे मोबाईल ना हे तुमचे सगळं सोडून द्या. या फार मोबाईलच्या मध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा महत्त्वाचा वेळ दुसऱ्यांच्या गोष्टीच्या करमणुकीसाठी वापरता. काही व्हॉट्सअपच्या गोष्टी बघणं असेल, रील बघणं असेल, कुठल्याही गोष्टी बघणं असेल, हे तुम्ही दुसऱ्यांचे करमणूक करण्याचा आपला वेळ घालत असता. कोणीतरी काही करत असतं आणि त्याची करमणूक आपण आपल्या स्वतःला करून घेतो. तुम्हाला स्वतःला फॉर्मेशनमधून बाहेर पडण्यासाठी ताकद आणली पाहिजे. मुलांसाठी पण या सगळ्या सूचना आहेत की डिसायडेड काम करा, फोकस काम करा आणि करिअरच्या लवकरात लवकर टप्प्यावर तुम्ही उतरताना अतिशय नियोजन करून, प्लॅनिंग करून तुमच्या भविष्याचे सगळे मार्ग सगळे निवडा. पालकांना आग्रह आहे, मुलांच्या थोडं डाएटकडे लक्ष देणं, मुलांच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष देणं आणि मुलांच्या संगतीकडे लक्ष देणं, मुलांच्या निर्णय क्षमतेकडे लक्ष देणं हे तुमचं काम असावं. मार्कांच्या मध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे असं नाही. दुसरी गोष्ट, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे स्कूल लेवलच्या ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, पवार सरांचं कौतुक, सगळ्या टीमचं कौतुक आहे. हे लोकांनी आता त्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे. स्कॉलरशिपची परीक्षा आहे, NTSCची परीक्षा, होमी बाबाची परीक्षा, या सगळ्या परीक्षा द्या, कंपल्सरी द्या. या परीक्षा तुम्हाला 12वीला अतिशय उपयोगी पडणार आहेत. लांब थांबू नका. आयदर 99% घेऊन जरी तुम्ही 12वीला आलात तरी पण तुम्ही बाकीच्या मुलांच्या टिकणार नाही, पण यातली एक जरी परीक्षा क्रॅक करून तुम्ही 12वीला आलात तर तुम्ही या सगळ्यांना कमी पडणार नाही असं होणार नाही. तुमची ताकद ती नक्की मोठी होणार आहे. त्या भूमिकेतनं तुम्ही सगळेजण हे वर्किंग करा. खूप वेळ झाला तुम्ही सगळं शांतपणे ऐकून सगळे घेत आहे. इतकं तुम्ही सहन केलं त्यामुळे तुमच्या सहनशक्तीला सलाम करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. यशवंत क्लासेस, पवार सरांची सगळी टीम, इथले सगळे असणारे जे पालक आहेत, जे आमच्याकडे असणारे सगळे पालक आहेत, त्या सगळ्या पालकांचं आणि तुम्हा सर्वांचं एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ज्या शास्त्रोक्त अभ्यासाच्या पद्धतीमध्ये याचं सखोल, सुंदर आणि प्रौढ भाषेचं जर आपण विवेचन केलं तर समाजाच्या पद्धतीने आपण मानवतेला आपण म्हणतो. आणि यानंतर हे व्यासपीठ चर्चेसाठी खुलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न या ठिकाणी सरांना विचारायचे आहेत. काही वेळ विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरासाठी विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तर देण्यासाठी हा मंच खुला आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपल्या ज्यांचे ज्यांचे प्रश्न असतील आपण थोड्या विचारावे. हॅलो. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या राहिल्यात, पण मी तुम्हाला आठवणीने एक शब्द देतो की सर एक आपण नेक्स्ट टाईम अजून एक प्रॉपर सेशन कंडक्ट करू नंतर. आणि ज्या मला आत्ता सांगायच्या काही गोष्टी राहिल्यात आणि तुमच्या पण बऱ्याचशा काही प्रश्नांपर्यंत पोचता आलं नाही तिथं, या सगळ्यांसाठी आपण एक पुन्हा आवर्जून सेशन नक्की करू की जिथे तुम्हाला अगदी डिटेल सगळ्या गोष्टींना आपण बोलू शकू, सगळं माहिती सांगू शकू. आत्ता जर कोणाला काही शंका असेल तर विचारा. नॉर्मली कोणाची शंका आहे, बऱ्याच वेळा आपण बोलत नाही, सांगत नाही, शंका असतात पण कसं विचारायचं म्हणून असं वाटतं की कशाला विचारायचं, काय करायचं, कोणतरी मला हसेल, कोणतरी काहीतरी म्हणेल. मनात 100 प्रश्न आहेत पण मोकळेपणाने बोलत आणि मग इथेच आपण चुकतो. धाडस नाही झालं, ठरवलं नाही की काय नाही. तुमचा प्रश्न छोटा का मोठा मॅटर नाही करत. संधी मिळाली की ती घ्यायला शिका. संधी मिळाली की ती घ्यायला शिका.
विचारायला संधी मिळते, 100% विचारायला शिका. चूक का बरोबर काय वेगळं सांगायची गरज लागत नाही, काय नाही. तुम्हाला पडलेला जो पण प्रश्न असेल तो तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता. आणि टाईम कमी आहे, इतरांच्याकडे कोणीतरी विचारेल मग मी विचारतो असं करू नका. बी द फर्स्ट टू लास्ट क्वेश्चन. चला विचारा. जास्त वेळ ना, आधीच खूप लेट झालं आपल्याला, त्यामुळे आता जास्त ह्याच्यात जायचं नाही. पालकांना पण कॉमन एखादी शंका असेल तर विचारा, असं काही नाही आहे. आता विचारा म्हणलं की लगेच खाली मान घालायला सुरुवात होती आपली लगेच. माझ्याकडं बघितलं तर काय. हां येस, हॅलो. येस, कॉमन प्रश्न आहे. अतिशय व्यवस्थित प्रश्न तुझा की अभ्यासाचं कॉमन ॲव्हरेज शेड्यूल किती वेळाचं असायला पाहिजे, बरोबर. तर मी एक वर्किंगमध्ये तुम्हाला सांगेन काय काय ते तुमच्या इयत्तावर ते खरं डिपेंड आहे. पण डेली अभ्यासामध्ये मग अशी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या इतर वेळांचं टाईम टेबल ठरवा. जेवणाचं, झोपण्याचं, राहण्याचं, बाकीच्या सगळ्या गोष्टीचं, बाकी सगळा वेळ खरं तर अभ्यासाच्या प्लॅनमध्ये असायला पाहिजे. पण ओव्हरऑल कमीत कमी जर तू 10वीला असेल तर मिनिमम 4.5 तास आणि मॅक्सिमम 6 तास शेड्यूल पाहिजे. आता यात तुमचा हा प्रश्न असायला पाहिजे की रोज विषयांचा अभ्यास कसा करायला पाहिजे, म्हणजे एका दिवशी किती विषय करायला पाहिजे आणि एका विषयाला किती टाईम स्लॉट दिला पाहिजे. तर त्या गोष्टीबद्दलचं स्पष्टीकरण देतो की एका दिवशी म्हणजे एका वेळेला तुम्ही मिनिमम 1.5 तास मॅक्सिमम 1.5 तासासाठी एक विषयाला वेळ दिला पाहिजे. 1.5 तास एका विषयाला. असे 3 विषय तुम्ही एका दिवशी घेऊ शकता किंवा मिनिमम 2 विषय घेऊ शकता. पण अर्ध्या तासाचा स्लॉट करून विषय घ्यायचे नाहीत. काही जणांना सवय असते की एकदम एका दिवशी 3-3, 4-4, 5-5 विषय करायचे आणि अर्धा तास द्यायचा. सो हाफ ॲन आवर तुम्हाला उपयोगाचं होणार नाही. मिनिमम 1.5 आवर लागेल, 1.5 तास लागेल. असे कमीत कमी 2 विषय किंवा मॅक्सिमम 3 विषय दिले पाहिजे. तिथं 4.5 तासपासून 6 तासापर्यंत अभ्यासाचं आपलं शेड्यूल असायला पाहिजे. ओके, येस. छोटे छोटे प्रश्न आहेत पण विचारा, कारण ह्या सगळ्या शंका तुम्हाला बरोबर बाहेर निघतील, त्यातले सगळे मदत होईल तिथे. नमस्ते. सी 97% गोष्ट अशी कधी घडत नाही. 97% जे तुमचे इनेट पोटेन्शियल आहेत हे तुमच्या फिंगरप्रिंट्समध्ये दिसतातच. आर्किटेक्चरसारखंच फील्ड हे स्किल बेस आहे. आता फरक कुठं पडू शकतो की एखाद्याला इंजिनिअरिंगचं टेक्निकल फील्ड इंडिकेट झालं आणि त्याला वाटते मी कम्प्युटर ब्रँच करावी, पण त्या फिंगरप्रिंट्समध्ये इंडिकेशन येते की मेकॅनिकल ब्रँचचं, तर तिथं थोडं कन्फ्युजन होऊ शकतो. पण इंजिनिअरिंगचं त्यातलं फिंगरप्रिंटचं करिअर दिसतंय आणि तो म्हणतो की मला मेडिकल करायचं आहे, तर असं कधी घडणार नाही. सो 97% असं कधी घडत नाही. आणि हे घडायची शक्यता कधी असते, नर्चरिंगवर डिपेंड आहे. म्हणजे तुझं इनेट पोटेन्शियल सांगतं की तुला मेडिकलमध्ये करिअर करायला पाहिजे आणि लहानपणापासून तुझ्यावर जर संस्कार केले गेले नाही आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे, ITत जायचं आहे, हे जर संस्कार केले गेले तर तुझं मन पण तसंच दिसायला लागतं आणि मग मानसिकता तशी व्हायला लागतं. आता पण ह्याचं प्रत्यक्षात खात्री कधी होते, ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन करायला लागतो त्यावेळेस कळायला लागतं की अरे नाही हे मला बरोबर आहे. मला 10वीपर्यंत मॅथ्सला अगदी 100पैकी 97 मार्क पडले, पण ज्यावेळेस मी हे टफ क्वेश्चन करायला लागते त्यावेळेस मला ते जमत नाहीत, हे नंतर दिसायला लागतं. तो जनरली असं घडत नाही. समजा असं चुकून घडलं तर त्याला अजून दुसऱ्या मल्टिपल टेस्ट आहेत, पर्सनॅलिटीच्या टेस्ट आहेत सायकोलॉजीमधल्या, त्या टेस्ट आपण फॉलो करून असं त्यातनं कन्फर्मेशन करू शकतो. ते क्लिअर? येस. हां बोल, येईल आवाज, बोल. हां बोल. एक्झॅक्टली करेक्ट. आता ॲक्च्युली मी ते सगळं फॉर्मॅट आणलं होतं की क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायचं म्हणजे काय, बरोबर. एखादा पेपर तुमचा झाला तर त्या पेपरचं एक स्केलेटन तयार करा. स्केलेटन तयार करायचं म्हणजे काय करायचं की प्रश्नांचं नाव लिहायचं, कुठला प्रश्न लिहायचा आणि त्याच्यामध्ये त्या प्रश्नातला कुठल्या कारणामुळे प्रश्न आपला चुकला आणि त्यातलं जे मार्क कमी पडले त्याचं रिझन काय हे त्यात स्पेसिफिक मांडायचं. आणि जेव्हा तुम्ही अख्खं रिझन विथ रिझन मांडाल तेव्हा त्याचं अख्खं ॲनालिसिस होतं आणि मग कळतं की या पेपरमध्ये माझे सिली मिस्टेकमुळं 4 मार्क गेलेत किंवा मला वेळ कमी पडला म्हणून 6 मार्क गेलेत किंवा माझा डायग्राम चुकली म्हणून 2 मार्क गेलेत. हे जे ॲनालिसिस होतं पुढच्या एक्झाममध्ये ह्या सगळ्यातला कव्हरअप होऊ शकतो. त्यामुळे ॲनालिसिस काय, स्ट्रक्चर तयार करणं, त्याच्यात त्याची माहिती देणं आणि कुठल्या कारणामुळं मार्क गेला हे कारण त्याच्यासमोर मांडणं, याला म्हणायचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस. ओके, येस.
सेल्फ स्टडी किती वेळ करायला पाहिजे. जसं मी आता तिला प्रश्नाचं उत्तर दिलं सेम त्याचं. तो आता किती वेळा 10वीला, तर 10वीच्या मुलांसाठी सेल्फ स्टडीचा वेळ हा कमीत कमी 4.5 तास आणि ॲव्हरेज आत्ता 6 तासच असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही दिवाळीच्यापर्यंत 4.5 ते 5.5 तासापर्यंत तुमचा टायमिंग सेट झाला पाहिजे. हे पहिले 2 महिने 2.5 तास 3 तास ठीक आहे, पण 4.5 तासापर्यंत गेला पाहिजेत. आणि दिवाळीच्या नंतर कॉन्स्टंट 5.5 तास तुमचं वर्किंग पाहिजे अप टू जानेवारीपर्यंत. जानेवारीच्या नंतर तुमच्या जेव्हा शाळेच्या ॲक्टिव्हिटी कमी होतील, थोडा वर्कलोड दिवसभराच कमी असेल, तेव्हाच मग ती ॲक्टिव्हिटी तुमच्या अभ्यासाची 6-6.5 तासापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे सेल्फ स्टडी किती वेळ करायचा, तर कमीत कमी 4.5 तास, जास्तीत जास्त आत्ता तर वेळ मिळतो तेवढा, पण 4.5 ते 6 तास. करेक्ट. त्याचं पण उत्तर मी मगाशी बोललो होतो की प्रत्येक विषयाला वेळ देताना विषयावर अवलंबून असतं. तुला विषय थोडा अवघड असेल तर जास्त वेळ द्यावा लागेल, सोपा असेल तर कमी द्यावा लागेल. पण ॲव्हरेज प्रमाण असतं कमीत कमी 50-55 मिनटं आणि मॅक्सिमम 1.5 तास. आणि एक विषय 10वीचा विद्यार्थी समजून घेणं, लक्षात ठेवण्याची प्रोसेस ही फार तर फार 45-50 मिनटापासून ते म्हणजे 90 मिनटापर्यंत चालते. तेवढाच वेळचं तुम्ही सहन करू शकता, पेलू शकता. त्याच्या पुढं टायमिंग गेलं की ते डिस्टर्ब होणार आहे. आता त्या 90 मिनटं किंवा 1.5 तासाला डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. 90 मिनटं नुसतं वाचत राहिलात तरी काही होणार नाही, 90 मिनटं नुसतं लिहित राहिलात तरी होणार नाही. त्या 90 मिनटाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्यातलं काही मिनटाचं स्लॉट वाचन, काही मिनटाचं स्लॉट रायटिंग, काही मिनटं नोट्स प्रिपरेशन, काही मिनटं पाठांतरण, काही मिनटं रिव्हिजन, असं डिस्ट्रीब्युशन पाहिजे. कळलं. तर अभ्यासाच्या वेळेबरोबर त्याचे विभाग पण महत्त्वाचे आहेत आणि त्या विभागानुसार काम होणं महत्त्वाचं आहे. तर अभ्यास करणं म्हणजे काय, लिखाण करणं म्हणजे अभ्यास नाही, पाठ करणं म्हणजे अभ्यास नाही, वाचणं म्हणजे अभ्यास नाही. ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे अभ्यास आहे इथं. सो कमीत कमी 1 तास ते 1.25 तास तू एका विषयाला वेळ दिलास तरी चालू शकेल. ठीक आहे. येस, बोलत राहा तुम्ही थोडं. आता वेळ खरं झाला आहे भरपूर, पण झाला असेल तर काही हरकत नाही. थोडं थोडं त्या अनुषंगानं बोलूया आपण, काही प्रॉब्लेम नाही. आपण कोणत्याही फील्डमध्ये मेंटेन करायची, कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची. अभ्यास करताना म्हणतेस का कशाबद्दल, कॉमन हे काय, अगदी बरोबर आहे. तिचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची. सातत्य ही गोष्ट फार महत्त्वाची. मी ते ABCबद्दल तुम्हाला सांगायचं झालं की कुठल्याही डेव्हलपमेंटमध्ये A फॉर ॲनालिसिस, B फॉर बॉडी क्लॉक आणि C फॉर कन्सिस्टन्सी, हे 3 शब्द पण फार महत्त्वाचे आहेत. कन्सिस्टन्सी मेंटेन करायला प्लॅनिंग पाहिजे. जर तुझ्याकडं प्लॅनर रेडी असेल, डेली प्लॅनिंग रेडी असेल तर कन्सिस्टन्सी मेंटेन होते. प्लॅनिंग रेडी नसेल तर कन्सिस्टन्सी मेंटेन होणार नाही. फॉर एक्झाम्पल, उद्या तुला करायचं आहे काय, दिवसभरातल्या किंवा अभ्यासातल्या गोष्ट, त्याचा प्लॅन जर तुझ्या आज रेडी असेल तर 100% तू उद्या अभ्यास होईल तिथं. पण जर तो उद्यानंतर परवा 2 दिवसांनी काय करायचं रेडी नसेल तर परत अभ्यासाचा मूड निघून जाणार आहे. माझ्याकडच्या मुलांकडे मी एक त्यांना बुक तयार केले, मंथली बुक तयार केले, नोटबुकसारखं बुक तयार केलं आणि त्यात पूर्ण महिन्याचा प्लॅनर त्यांना देतो. त्या महिन्याच्या प्लॅनरमध्ये आठवड्याचा प्लॅनर असतो आणि आठवड्यामध्ये टायमिंगचा पण प्लॅनर असतो. कंपल्सरी त्या मुलाला त्या आठवड्यातल्या त्या दिवसाचं प्रत्येकाचं अभ्यास वेळापत्रक लिहायचं असतं. सो कन्सिस्टन्सी तुला पाहिजे असेल तर तू नियोजन कर आणि पेपरवर कर, मनात नाही, डोक्यात नाही, लिहून काढायचं आणि ती लिहून काढलेली प्रॉपर फॉर्मॅट तयार करायचं. भले त्यातलं 70% 80% फॉलो होऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं टाईम टेबल मी खूप वेळा करते पण माझं फॉलो होत नाही, नको होऊ देत. 20-30% होणारच नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. 70% झालं तरी गरजेचं. सो मेक युअर प्लॅन अँड बी कन्सिस्टंट. मी म्हणूनच म्हणाला की 30% सोडून दे, 70% तर नक्कीच आपल्याला ते व्हायला. आज प्लॅन केलास तो कदाचित आज 20%, 30% फॉलो होईल, परत 40%, परत 60%, ॲव्हरेज 70 ते 80% प्लॅन हा फॉलो होतोच. फक्त मनाची इच्छा पाहिजे. त्यामुळे प्लॅन कर आणि कन्सिस्टंट राहा. ओके, गुड. येस येस येस. परत एखाद काय हां करेक्ट. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. चलो बॉईज लक्ष द्या, सगळे मुलींनाच प्रश्न आहेत सगळे. तुम्ही सगळे काय निवांत सगळे आरामशीर आहे, आपल्याला काय टेन्शन नाही, सगळं आपल्याला ओके. अरे असं थोडी चालतं आहे. ओके हां, सगळ्या पुरींना काळजी किती बघा, एक उठली की दुसरी उठून लगेच विचार नाही म्हणजे आपलं हे निवांत चाललं आहे, असं असतं का थोडी. अरे चलो लक्ष द्या. काय तिचा प्रश्न ऐकला का तुम्ही सगळ्यांनी. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. काय प्रश्न होता की काही वेळेला आपण काही गोष्टी हॅलो
काही वेळेला काही गोष्टी आपण ऐकल्यानंतर आपण मोटिवेट होतो, पण ते मोटिवेशन आपलं कायम राहत नाही. नंतर आपण परत डाऊन येतो आपल्या लेवलला. असं घडतं तिथं, घडतं ना असं इथं. हे असं का घडतं आणि त्याला काय करायला पाहिजे? सी, 2 गोष्टी आहेत. मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन असे 2 वेगळे शब्द आहेत. मोटिवेट सारखं करून घ्यायची सवय आपण लावली तर आपण इंडिपेंडंट होत नाही. कुणाच तरी सारखं मोटिवेशनची आपल्याला गरज राहते. तर ऑलवेज मोटिवेट झालं की त्या मोटिवेशनचा आपण आपल्या स्वतःच्या प्लॅनिंगसाठी उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे तू आता समजा एखादी गोष्ट ऐकून मोटिवेट झाली, यस हे सगळं ऐकलं तर मला काहीतरी करायचं आहे, त्याच्यावर ॲक्शन प्लॅन ठरवायला पाहिजे. मग तो ॲक्शन प्लॅन तुझा 8-15 दिवस ठरवून घ्यायचा. परत डाऊनफॉल यायला लागला की परत सेल्फ मोटिवेट आपल्याला होता आला पाहिजे. मग सेल्फ मोटिवेटमध्ये तुझे ॲक्शन प्लॅनिंग हे तुला सेल्फ मोटिवेट करत राहतील. अदरवाईज कुणाचंही सांगणं, कुणाचंही बोलणं हे काही वेळा 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस एवढंच इम्पॅक्ट करतं. इन्स्पिरेशन घेणं हे कायम असायला पाहिजे, मोटिवेशन नाही. मोटिवेशन डिझॉल्व होतं, इन्स्पिरेशन डिझॉल्व नाही होत. इन्स्पिरेशन आपण कायम मोटिवेट राहतो. पण फक्त मोटिवेशन घेतलं, तू माझं ऐकलंस, मोटिवेट झालीस, पण त्याचा उपयोग नाही होणार. इन्स्पिरेशन घे आणि मग इन्स्पिरेशननं तू स्वतःला सेल्फ मोटिवेट करायला सुरुवात कर. आपल्या मोटिवेशनमध्ये उतर तिथं. आणि याचं नियोजन काय? प्लॅन ॲक्शन. हे जर बसवलं गणित ना तर आपण कंटिन्यू मोटिवेशनमध्ये राहायला लागतो. ओके, आपण मोटिवेट झाल्यानंतर ॲक्शन घेत नाही म्हणून डिमोरलाइज किंवा डिमोटिवेट आपण होतो. खूप ऐकलं पण त्याच्यावर ॲक्शनच नाही काय केली, काय होणार? डाऊन होणार. पण ऐकल्यानंतर ॲक्शन घेतली तर काय होणार? ॲक्टिवेट राहणार. ॲक्टिवेट राहिले की मोटिवेट राहणार. ओके, येस. हां, परत बिझनेस आणि स्पोर्ट्स. आता सांग, तसंच उभा राहा. बिझनेस अभ्यास केल्याशिवाय करता येणार आहे का? स्पोर्ट्स अभ्यास केल्याशिवाय खेळता येणार आहे का? स्पोर्ट्स अभ्यास केल्याशिवाय खेळता नाही का? सी, तू अभ्यास म्हणजे परत त्या पुस्तकातल्या कंटेंटवर जातोयस, त्या गणित विज्ञानावर जातोयस. त्याचा अर्थ म्हणजे अभ्यास नव्हे. स्पोर्ट्समध्ये आता हे सगळे नॅशनल आणि आता हे सगळे इंटरनॅशनल प्लेयर सगळे आहेत ना, हे सगळे अभ्यासच करतात. प्रत्येक गोष्टीच्या स्टॅटिस्टिक्सचा, स्ट्रॅटेजीचा, वर्किंगचा, डेडिकेशनचा अभ्यासाला जेव्हा आता काय असतं, ह्याचा हा कॉमन प्रश्न आहे आणि सगळ्यांसाठी असणारा प्रश्न आहे. तुमच्या मनातले असणारे विचार वेगळे असतात, तुम्ही तुमचे निर्णय काहीतरी वेगळे घेतले असतात आणि मग त्याच्यात पालक जे हे कनेक्ट करतात त्याच्यात तुम्हाला ते असं वाटायला लागते हे काहीतरी चुकीचं बोलतात. मला खेळायचं आहे म्हणजे समजा तू आता गावात किंवा गल्लीत खेळायला लागलास, क्रिकेट घे किंवा आता तू कुठलाही दुसरा गेम घे की त्याच्यात तू खेळायला लागलास. या खेळाचा जर तू अभ्यास नाही केलास तर तू वरती जाऊ शकणार आहेस का? तू गावातच खेळणार, फार काय लांब जाऊ शकणार का? नाही. बिझनेस करायचा, कुठल्याही बिझनेसमध्ये अतिशय अभ्यास करावा लागतो. जोपर्यंत आपण वेगळे सेशन ऐकत नाही, प्लॅनिंग ऐकत नाही, लोकांना चांगलं वाचत नाही, ऐकत कितीतरी गोष्टी अशा करत नाहीत, तोपर्यंत आपण चांगला बिझनेसमन होऊ शकणार नाही. त्यामुळे अभ्यास ही तुमच्या ह्या सगळ्या करिअरचा बेस आहे. मग ज्यावेळेस आम्ही तुम्हाला म्हणतो की 2 तास अभ्यास कर, याचा अर्थ असतो 2 तास एका जागेवर बस, एखाद्या विषयाचं ज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि तुला कळलेलं उद्या तू वापर. ही प्रक्रिया म्हणजे अभ्यास आहे. तू त्यातलं गणित विज्ञानाला वाईट करून घेऊ नकोस, त्याच्याबद्दल निगेटिव्ह ठेवू नकोस किंवा पालकांच्या थॉटला निघो. तुझी बैठक चांगली व्हायला पाहिजे. बिझनेसमध्ये किती तास उभं राहावं लागतं सांग? बसायला पण नाही. एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला 24 तासासाठी व्यवसाय असल्यासारखं असतं. काय असं का 10 ते 5 ड्युटी केली संपला बिझनेस, असं काय आहे का? नाही आहे. म्हणजे तुझा बॉडी स्टॅमिना किती व्हायला पाहिजे? एक्सलंट व्हायला पाहिजे. मग ह्या ज्या सगळ्या शिकत असताना ज्या तुम्हाला सवयी लागतात ना, या सवयींनी तुमचा बिझनेस उद्या मोठा होणार आहे. या सवयींनी तुझा उद्या एखादा गेम मोठा होणार आहे. म्हणून सवयी लावण्यासाठी तुला नुसतं म्हणलं सवय बस रे एका जागेवर बसेल आणि 3 तास तुला जागेवर बसवायचे, तू बसू नाही शकणार. त्या 3 तासात तुझ्या हातात काहीतरी काम दिलं पाहिजे आणि ते काम म्हणजेच अभ्यास असतो. आलं लक्षात? त्यावेळेला पालकांच्या सांगण्याचा निगेटिव्ह अर्थ घेऊ नकोस. तू नक्की बिझनेसमन बन, तू नक्की स्पोर्ट्समन बन, पण ते सगळ्यासाठी लागणाऱ्या तुझ्या मूलभूत गोष्टी तुला ज्या डेव्हलप करायच्यात या मात्र तुला अभ्यासाच्या प्रक्रियेनंतरच येणार आहे तिथं. क्लिअर? मार्क कमी पडू देत, तू 2 तास मॅथ्सची तयारी चांगली कर, भले त्यात मार्क कमी पडू देत, अगदी काटावर पास होऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. पण 2 तास मेहनत केली ह्याचा जो आनंद आहे ना, तो सगळ्यात महत्त्वाचा. मी प्रयत्न केले, बस दॅट्स इट, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? तो त्यांच्या म्हणण्याचा अर्थ तू प्रयत्न कर. क्लिअर? आणि उद्या बिझनेस कर, काय प्रॉब्लेम नाही काय. ठीक आहे? ओके, चलो.
पालक या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण माझ्या दृष्टिकोनातून विचारतो की 10वीपर्यंत विद्यार्थी चमकतात परंतु किंवा ते कमी पडतात. यामध्ये पालक आणि विद्यार्थी याच्यामध्ये कुठं कमी पडतात याबद्दल निश्चित सरांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पालकांसाठी पण ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मुलांसाठी पण. JEE आणि नीट ह्या 2 परीक्षांची सरांनी नावं घेतली, याचा अर्थ ह्या एंट्रन्स एक्झामची नावं घेतली. काय घडतं, 8वी ते 10वी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही बोर्डाच्या सब्जेक्टिव्ह मेथडने अभ्यास करता. प्रश्न उत्तर वाचणं, पाठ करणं या मेथडने अभ्यास करता आणि अशी तुमची त्या अभ्यासाची प्रोसेस राहते. आणि एंट्रन्सचा अभ्यास हा मात्र ॲप्लिकेशन ओरिएंटेड असतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न समोर आला की लगेच निर्णय घ्यायचे असतात. हा तुमचा एंट्रन्सचा अभ्यास असतो. 10वीपर्यंत विचार करून उत्तर लिहायची सवय असते आणि एंट्रन्सला मिनटात उत्तर काढायचं असतं. इथं JEE सारखा पेपर आहे, 2 मिनटात एक प्रश्न करायचा आहे. मेडिकलच्या नीटसारखा प्रश्न आहे, 1 मिनटात एक उत्तर काढायचं आहे. म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता 10वीपर्यंत डेव्हलप झालेली नसते. दुसरी गोष्ट, त्या सिलॅबसची तयारी आपली आधी झालेली नसते आणि ह्या 2 शॉर्टफॉलमुळं हा प्रॉब्लेम क्रिएट होतो की 10थपर्यंत अगदी 90पेक्षा जास्त टक्के पाडणारी मुलं एंट्रन्स एक्झाममध्ये कमी पडतात. त्याचं 2 मेजर कारण आहे की जो 11वी-12वीचा सिलेबस आहे त्याचं फाउंडेशन, त्या सिलेबसचा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर लवकर न होणं आणि डिसिजन्सवर काम लवकर न होणं किंवा ॲप्लिकेशनवर काम लवकर न होणं, याच्यामुळे त्या एंट्रन्सचे रिझल्ट कमी आहेत. आता बघा, तू मॅक्सिमम ऑल इंडिया लेवलला येणारे रिझल्ट आहेत किंवा जी रँकमध्ये मुलं येतात, पहिल्या 100मध्ये आली आहे, ही सगळी मुलं ऑलिम्पियाड क्रॅक केलेली असतात, NTSCला ऑल इंडिया रँकमध्ये आलेली असतात, अतिशय हायर लेवलला परीक्षा ती क्वालिफाय झालेली असतात. म्हणून त्यांना 12वीचं JEE कधी अवघड वाटत नाही. एक वर्ष त्यांचा सिलेबस आधी संपलेला असतो, म्हणून त्या मुलांना कुठली गोष्ट टफ वाटत नाही. सो या परीक्षांमध्ये मार्क पडायचे असेल तर अर्ली प्रिपरेशन करा, लवकर तयारीला लागा, लवकर अभ्यास कवर करा. आता जी टॉपर मुलं आहेत, मी माझ्याकडे आता एक 1 स्टेप अहेडची बॅच सुरू केली आहे स्कूलसाठी असणारी. सर आपण नक्की तेव्हा प्रयत्न करू शकता. तुम्हाला मी बोललं पण होतं 1 स्टेप अहेडची. म्हणजे जी मुलं आत्ता 8वीत आहेत त्यांचं ऑलरेडी मागच्या 1.5 महिन्यापासून मी स्पीड वर्कआउट सुरू केले. दिवाळीपर्यंत त्या मुलांचं अख्खा 8वी संपेल आणि त्यांचं 9वी स्टार्ट झालेलं असेल. इव्हन 10वीच्या सुद्धा मुलांचं आता मी त्यांचं 10वीतलं सगळं कंटेंट पुढच्या सप्टेंबर एंडला माझं त्यांचं सगळे 10वी संपेल आणि ऑक्टोबरपासून मी त्यांचं 11वी सुरू करतोय. बाकीची मुलं जेव्हा 10वी पास झालेली असतील तेव्हा त्या मुलांचा 11वीचा 70% सिलेबस संपला असेल. सेम 9वीच्या मुलांना. बाकीची मुलं जेव्हा 9वी मार्चला परीक्षा देतील तेव्हा ह्या मुलांचं 9वी नव्हे 10वीचं त्यांचं 70% संपला असेल. 1 स्टेप अहेड राहा. टॉपर मुलांनी तुम्ही इतिहास भूगोल शिकवायची वाट बघू नका ना. तुमचं तुम्ही वाचा, लर्न करा, नोट्स काढा, प्रिपेअर्ड राहा. कशासाठी वाट बघता तुम्ही? कितीतरी ॲप्लिकेशन, कितीतरी बेसिक गोष्टी आहेत तुमच्या ती. 1 स्टेप अहेड तुम्हाला सक्सेसकडे येणार आहे. त्या सरांच्या प्रश्नामध्ये हा भाग आहे तिथं की तुम्ही अर्ली प्रिपरेशनला लागा, फाउंडेशन्स क्लिअर करा, कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि ॲप्लिकेशनवर जास्त काम करून निर्णय लवकर घ्यायला शिका. चुकले तरी चालतील बट निर्णय घ्यायचे बस. जसं आत्ता विचारलं तुम्हाला मगाशी सरांनी की प्रश्न विचारा, तुम्ही निर्णय नाही घेतला, वाट बघत बसलात, कोण विचारते बघू, दुसरं कोण म्हणते बघू, संपला, चान्स गेला तुमचा. मिळाला की चान्स पटकन पिकअप करता आहे, विचारलं ना की लगेच निर्णय. हे निर्णय असतात 100% निर्णय. साध्या साध्या गोष्टी, जेवायला ताट वाटलं ते कळत नाही आधी, हा घास खाऊ का तो घास खाऊन का काय करू, असलं तुमचं ह्याच्यातली खाताना पण कळत नाही निर्णय. इतके जर तुम्ही लूज राहिलात ना तर कसं प्रोग्रेसिव्ह गोष्टी येणार आहे. त्यामुळे सरांनी सांगितलेला प्रश्न फार महत्त्वाचा. तर तयारीला लवकर लागा एवढंच तुम्हाला सांगेन त्यातनं. येस पालक घेऊ शकतो ना? हो आपण घेऊ शकतो 100%. अच्छा चालेल चालेल, मी त्याला लवकर अरेंज करूया आपण सर. थोडं तसं एक नियोजन करूया. 100% त्याचा उपयोग पण नक्की होईल आणि तुमच्या विनंतीला नक्की आपण तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करू. मी पुढच्या महिन्यात वगैरे ते अरेंज करतो, नक्की अरेंज करतो. येस बोल बाळ. परफेक्ट. गोल सेट करण्यासाठी कुठल्या कुठल्या बाबी समोर घेतल्या पाहिजेत किंवा विचारात घेतल्या पाहिजेत, बरोबर आहे. आता गोल काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. गोल परीक्षांच्या मार्कांचं गोल आहे किंवा गोल फ्युचरच्या प्लॅनिंगशी कनेक्टेड असणारं गोल आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. फक्त काय करायला पाहिजे, वेळ किती आहे हा पहिला विचार करावा लागतो. समजा फॉर एक्झाम्पल तुला 10वीत आहेस आणि तुला 10वीचं पर्सेंटेज पाडायचे, तर तुझा गोल सेट आहे की मला बोर्डामध्ये 98% पाडायचे, हा तुझा गोल सेट. रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायला पाहिजे वेळेचं आणि त्याप्रमाणे सगळे ॲक्शन प्लॅन ठरवले पाहिजेत. त्यामुळे गोल सेटिंगसाठी लागतं टाईम स्लॉट काय आपल्या हातात आहेत, गाठायचं आपल्याला काय आणि त्याचा पाथ कसा तयार करायचा. ह्या 3 गोष्टी समोर तयार कर, तुझा बरोबर गोल सेट व्हायला लागेल. आणि तो स्पष्ट असायला पाहिजे, इतका स्पष्ट असायला पाहिजे. म्हणजे मी परवाच एक वाक्य मुलांना सांगितलं होतं की म्हणजे ड्रीम विदाऊट प्लॅन आर ओनली विश. वाक्य परत सांगतो, ड्रीम विदाऊट प्लॅन आर ओनली विश.
स्वप्न बघाल, पण त्याला जर प्लॅन नसेल तर त्या फक्त काय होणार आहेत, इच्छा होणार आहेत, फक्त इच्छा असणार आहेत, त्याला बाकी काहीच नाही. सो ड्रीम विदाउट प्लॅन असं चालणार नाही. तुम्ही जे जे काही विचार कराल ना त्याला तुम्हाला ते सुस्पष्ट दिसलं पाहिजे, आणि असं दिसलं आणि तुम्ही ते करायला लागलात की तुझं गोल अचिव्हमेंट नक्की होणार आहे. कित्येक वेळा आपण ती फक्त इच्छा व्यक्त करतो, मनात ते आपल्याला फक्त वाटतं असं असावं तसं असावं, पण असं कधी घडत नाही. त्याला ॲक्शन प्लॅन तयार कर, मग तुझा गोल 100% सक्सेस होऊ शकेल. येस. ती जर त्राग आहे हा सगळा घरात. आई आली का, पप्पा आले का? तुझ्या या विचारांचा, अशा भारतातल्या अनेक मुलींच्या विचारांचा विचार करून आत्ता निर्णय गेल्या वर्षी घेतला. NDAला इतक्या वर्षात फक्त मुलांना संधी होती, गेल्या वर्षीपासून NDAला मुलींना पण संधी सुरू झाली. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मुलींना प्रवेश आहे. तर तुझं मताला मी सहमत आहे. मुलींच्यात सहनशीलता आहे, कपॅसिटी आहे. मुलांनीच डिफेन्समध्ये गेलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे. मुली 100% जाऊ शकतात. तुझी इच्छा असेल तर नक्की प्लॅन तयार कर आणि त्याच्यावर ॲक्शन घे. कुणी डोक्यात घातलं हे त्यांचं राहू देत, तुझ्या डोक्यात आलं हे तुझं तू तयारीला लाग. कारण त्याच्यासारखं करिअर नाही, त्याच्यासारखं सक्सेस नाही, त्याच्यासारखं सॅटिस्फॅक्शन नाही. येस. किती वेळ ब्रेक किती वेळ घ्यायचा म्हणजे अभ्यास करताना? अजून इलॅबरेट कर प्रश्न, म्हणजे नक्की तुला कसं शंका आता राहिली. ओके, त्या 8 तासाचे किती वेळानंतर ब्रेक असायला पाहिजे तसे. राईट. प्रश्न पण तुझा चांगला आहे आणि थोडा कॅल्क्युलेटेड प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक तर आपण सलग 8 तास करणार आहे का अभ्यास, हा त्यातला पहिला प्रश्न आहे. त्यातला बऱ्याच वेळा असं घडतं की आत्ताच्या फेजला सलग 8 तास तर आपला अभ्यास नसतो, तो 2-3 टप्प्यात डिस्ट्रीब्यूट असतो. इथे वर्किंग कसं करायला पाहिजे, ऑन अँड ॲव्हरेजली तुमचे ब्रेक हे वर्किंगमधले ब्रेक असायला पाहिजेत. आता 2 टाईपचे ब्रेक असतात. अभ्यास करताना कामातले बदल आणि फिजिकल ब्रेक असे 2 ब्रेक आहेत तिथे. लक्ष ना सगळ्यांचं, हॅलो मुलांचं आहे लक्ष. वर्किंग करताना अभ्यासातला कामातला बदल हा पण ब्रेक आहे आणि 100% तुझा फिजिकल आहे. म्हणजे समजा तू सलग 3 तास तुला अभ्यास करायचा आहे, तर 3 तासामध्ये 3 तास सलग बसणं शक्य होत नाही. मग सरासरी 1 किंवा सव्वा तासानंतर उठून थोडासा एक 2-5 सेकंदाचा, 10-15 सेकंदाचा किंवा अर्ध्या मिनिटाचा, 1 मिनिटाचा ब्रेक घेतला, हा झाला फिजिकल ब्रेक. आणि दुसरा ब्रेक आहे वर्किंगचा. वाचायला तू लागलीस तर सलग 1 तास वाचून चालणार आहे का? नाही चालणार आहे. तुला त्यातलं मध्ये दुसरे ब्रेक घेतलेत, वाचन लिखाण पाठांतर, वाचन लिखाण पाठांतर असं करायला पाहिजे. तर ॲव्हरेजली वर्किंगमधला जो ब्रेक आहे तो सरासरी 20 ते 40 मिनिटाच्या नंतर घ्यायला पाहिजे. आणि फिजिकल ब्रेक आहे हा 1 ते सव्वा तासावर घेतला पाहिजे. तो पण बॉडी स्ट्रक्चरवर डिपेंड आहे, पण ते 1 ते सव्वा तास असला तर पुरेसा आहे. तसं कळलं? नोट्स काढणं कंपल्सरी गरजेचं आहे. कंपल्सरी नोट्स पाहिजेच पाहिजे आणि त्या नोट्सची रिव्हिजन करायला पाहिजे. त्यामुळे नोट्स ही रिव्हिजनच होते किंवा रिव्हिजन ही नोट्सवरच होते. तो नोट्स कंपल्सरी काढा. ओके. येस, गुड. चला 1-2 प्रश्न घेऊया आणि थांबूया. आपल्याला गेस्टचं पण ऐकायचं, पाहुण्यांचं पण ऐकायचं आहे. हां, येस. तिच्यासारखाच प्रश्न तुझा आहे की मुलांचं ड्रीम वेगळं असतं, पालकांना वेगळं वाटतं आणि मग फोर्स होतो आणि अशा वेळेस काय करायला पाहिजे. मी याच्यात सल्ला देईन, पालकांना असा सल्ला देईन की मुलांच्या मतांचा पहिला थोडा आदर करायला पाहिजे. तुमच्या एकमेकांच्या चर्चेनंतर जर तुझं ड्रीम आणि पालकांचं हे जर मॅच झालं तर उत्तम आहे. पण त्याच्यात जर काही विचार जुळत नसतील तर कुठल्या ना कुठल्या
शास्त्रीय आधारांचा उपयोग करून घेतला पाहिजे. जसं सायकोलॉजीतल्या ॲप्टिट्यूड टेस्ट करायला पाहिजेत, मी आत्ता बोललो अशी फिंगरप्रिंट टेस्ट करायला पाहिजे, या टेस्ट करायला पाहिजे. त्याच्यातनं त्या मुलाचं ॲक्च्युली काय कपॅसिटी ही शास्त्रीय पद्धतीने समोर येते आणि मग ती ॲक्सेप्ट करून तो निर्णय घेतला पाहिजे. मग कदाचित त्यावेळेस तो पालकांचा पण निर्णय बरोबर असू शकतो किंवा कदाचित मुलाचा पण असू शकतो. काय कंटेंट तुझ्या पर्सनॅलिटी देतो आहे तो तुला निर्णयाला नक्की पुढे नेऊ शकेल. क्लॅशेस झाले तर दुसऱ्या शास्त्रीय टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन तो निर्णय ठरवायचा. तर मी पालकांना पण हेच सांगेन, मुलांना पण हेच सांगेन. कळलं? यस. कशासाठी? अभ्यासासाठी प्लॅन करायला पाहिजे का नाही? ऑफकोर्स, कारण हे सगळं आपण प्लॅन केलं तरच करू शकणार आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट अभ्यासासाठी प्लॅन करायला पाहिजे. काय त्यातल्या ऑब्जेक्टसाठी प्लॅन तू म्हण की मला त्यातल्या प्रश्नोत्तरांच्या पाठांतरासाठी प्लॅन करायला पाहिजे का, मला फॉर्म्युलासाठी प्लॅन करायला पाहिजे का, असं तू त्यातला विचार कर. अभ्यासासाठी प्लॅन करायलाच पाहिजे, पण त्यातल्या कुठल्या कुठल्या कॉन्सेप्टसाठी प्लॅन करायचा याचा तू निर्णय थोडा टिपिकली घेत असतो. क्लिअर? तर प्लॅन करायला पाहिजे. येस बॉय, चला फटाफट लास्ट. मगाशी बोललो त्याप्रमाणे करायचं. जे कानानं ऐकशील ते डोळ्याने बघ आणि जे डोळ्यानं बघशील ते हाताने कर. शरीरातले हे 3 महत्त्वाचे अवयव आहेत कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी. कान, डोळे आणि हात किंवा पायाचे ॲक्शन ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. या सगळ्यांना एकत्र पद्धतीनं आपण करायला लागलो की कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागतं. क्लिअर? त्याच्या शास्त्रीय पण बाकीच्या पद्धती आहेत, पण आपण नेक्स्ट टाईम भेटू द्या असं आपण सांगू. पण आत्ता तरी प्रायमरी हे डोक्यात ठेवतस. नेक्स्ट. जास्त दिवस लक्षात कशी ठेवायची? त्याला त्या गोष्टीला शॉर्ट नोट्समध्ये काढलं पाहिजे आणि मल्टिपल टाईम रिव्हिजनमध्ये नेलं पाहिजे. आता जसं तुला पहिलीत असताना 2चा पाढा शिकला ना 2चा पाढा, आत्ता विचारला तर येईल का तुला? येणार आहे. काय येतो तुला? खूप वेळा रिवाईज झाला ना, खूप वेळा वाचला, खूप वेळा म्हणला, खूप वेळा पाठ केला, म्हणून आत्ता येतो आहे. म्हणजे जास्त वेळ लक्षात राहायचं असेल तर त्याला मल्टिपल टाईम रिवाईज करायला पाहिजे, मग ते लक्षात राहणार. यस. शेवटचा विद्यार्थी. हां. लिखाणाला आणि वाचनाला किती वेळ दिला पाहिजे? पुन्हा ह्या गोष्टी सब्जेक्टवर डिपेंड आहेत, पण सरासरी पर्सेंटेज वाईज मी सांगेन तुम्हाला. एक ॲव्हरेजमध्ये 30% वेळ वाचनाला दिला पाहिजे, 30% टाईम वाचनाला दिला पाहिजे, 40% टाईम रायटिंगला दिला पाहिजे आणि उरलेला 30% टाईम पाठांतराला दिला पाहिजे. तो 30% वाचन, 40% लिखाण, 30% 40%. क्लिअर? येस. येस. पालकांनी प्रश्न विचारले आहेत, मोबाईलला कसं काय आम्ही त्यांना करू, मोबाईल कसा बंद करू? हां बरं ठीक आहे. चलो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा प्रश्न पालकांचा महत्त्वाचा आहे, मुलांसाठी पण महत्त्वाचा प्रश्न, लक्षात घ्या. चलो शेवटच्या ह्याच्यात आपण आहोत. रात्रीचा एक तर गोष्ट प्रॅक्टिकली तुमच्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत तुम्ही कुठल्याही अनैसर्गिक गोष्टीच्या प्रोसेसमध्ये उतरू नका. लक्ष का मुलांचं? हॅलो, आहे का लक्ष? रात्रीचा अभ्यास मॅक्सिमम रात्री 11:30पर्यंत, रात्री जास्तीत जास्त 11:30. 11:30च्या नंतर तुम्हाला कुठलाही अभ्यास करत असाल तर तो तुम्हाला उपयोगी पडणार नाही. ऑलवेज पहाटेचा अभ्यास. याचं कारण आहे, दिवसभर तुमच्या शरीरामध्ये सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी इतक्या होतात, दिवसभर तुमच्या मेंदूमध्ये बऱ्याचशा गोष्टीचा इनपुट येतो आणि याच इनपुटमध्ये तुम्ही रात्री परत अजून काही त्यात इनपुट द्यायला लागलात तर तो नंतर रिकॉल होत नाही. त्यामुळे तुमचा पहाटेचा अभ्यासच तुम्हाला वय वर्ष कमीत कमी 16पर्यंत उपयोगी पडेल. 16-17 नंतर तुम्ही जेव्हा मॅच्युअर व्हायला लागाल पुढच्या टेपला, त्यावेळेस मग तुमचा रात्रीचा ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या चालू शकतील. पण 10वीपर्यंत उशिरात उशीर 11:30 किंवा 12, अदरवाईज पहाटे 4 ते 6:30 या वेळातला अभ्यास हा सगळ्यात उत्तम. 4 ते 6:30 सगळ्यात उत्तम अभ्यास आहे.